स्वागत आहे. आज आपण जो आपला पाश्चात्य राजकीय विचारांचा चॅप्टर आहे त्यातला प्लेटो या तत्वज्ञाबद्दल आपण जी चर्चा करत होतो त्या चर्चेला आता आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्याकरिता आज आपण दुसरा जो भाग आहे प्लेटोच्या संदर्भामध्ये तो बघणार आहोत. प्लेटो आपल्याला सगळं ठरलेलं की 2 पार्टमध्ये आपण त्याला डिवाइड करतो. आता त्याला तिसऱ्याही पार्टमध्ये आपल्याला करावं लागणार. प्लेटो हा फाउंडेशन आहे तुमच्या पाश्चात्य राजकीय विचारवंतांचा एकंदरीत आकलन जे आहे ते प्लेटोपासून सुरू होतं आणि त्यामुळे जसं युपीएससीला प्रश्नही येऊन गेलेला आहे की एकतर जो काही विचार आहे राजकीय विचार आहे तो प्लेटोनिक असतो किंवा गैर प्लेटोनिक असतो. म्हणजे प्लेटो हा इतका प्रभावशील आहे असं या आपल्या विधानातून आपल्याला लक्षात येईल. सो आज आपण पहिल्या पार्टमध्ये जे बघितलेलं आहे त्याच्या पुढे घेणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण त्याची एकंदरीत परिस्थिती, पार्श्वभूमी, त्यातनं आलेली त्याचा त्रिवर्ग सिद्धांत आणि त्या सिद्धांताच्या अनुषंगाने त्यांना समाज रचनेचं केलेलं एक वैचारिक असं एक जे काही चित्रण आहे ते चित्रण आपण बघितलेलं आहे. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण प्लेटोचे 3 महत्वाचे विचार बघणार आहोत. पहिला विचार आहे तत्वज्ञ राजा म्हणजे काय, तत्वज्ञ राजा नेमका काय आहे, त्याचे गुणवैशिष्ट्य काय आहे आणि एकंदरीत प्लेटोचं जे पहिलं पुस्तक आहे ते जे रिपब्लिक आणि ज्याचं सबटायटल ही कन्सर्निंग जस्टिस असं होतं, म्हणजे न्याय विषय असं त्या पुस्तकाचं नाव होतं. तर त्या रिपब्लिकचं जे सेंट्रल थीम आहे ती सेंट्रल थीम एकतर तत्वज्ञ राजा आणि तो तत्वज्ञ राजा त्याचं व्यवहारात येऊन तो जो काही समाजरचना निर्माण करणार आहे त्यामध्ये न्याय समाजरचना आहे त्याचं जे चित्रण आहे प्लेटोचं. न्याय म्हणजे काय, प्लेटोला न्याय म्हणजे काय अभिप्रेत होता, व्यक्तीचा न्याय काय आहे, वर्गाचा न्याय काय आहे आणि एकंदरीत समाज व्यवस्थेचा न्याय काय आहे, त्याच्याकरता न्याय हे तत्व काय ठरतं ते आज आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर प्लेटोनं एक जी न्याय प्रस्थापित करण्याकरिता त्याच्या तत्वज्ञ राज्याच्या निर्मितीकरिता ची एक शिक्षण संस्था सांगितलेली होती आणि नंतरच्या काळामध्ये जेन जॉंग रुसो जो आहे तो रुसो ज्या म्हणजे एक महान शिक्षण तज्ञ असलेला रुसो असं म्हणतो की प्लेटोचा रिपब्लिक हा कन्सर्निंग जस्टिस या सबटायटल सोबत जरी येत असला तो शिक्षण विषयक एक खूप महत्वाचा क्लासिकल ग्रंथ आहे, अभिजात असा एक ग्रंथ आहे अशी टिप्पणी आपल्याला रुसो प्लेटोच्या रिपब्लिक बद्दल करताना दिसतोय. सो नेमकी प्लेटोची शिक्षण व्यवस्था काय होती, त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रत्येकाचं स्थान काय होतं आणि त्या एकंदरीत शिक्षण व्यवस्थेच्या मॉडेलवर त्याच्या वैशिष्ट्य, गुण, दोष आणि त्याच्यावर झालेल्या टीका ह्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. थोडस लेंदी लेक्चर आहे. त्यासोबत मागचं जे पहिलं लेक्चर झालं जे लोक विद्यार्थी युट्यूबवर हे बघत आहेत त्यांच्याकरता एक विशेष सूचना की हा पहिला आणि दुसरा पार्ट तर युट्यूबवर असेल, तिसरा पार्ट तुम्हाला आपल्या ऍपमध्ये सह्याद्री ऍपमध्ये PSI ची जी बॅच आहे त्या बॅच मध्ये बघावं लागेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दाखवून देईल. लेक्चर नंबर 41 असेल ते तुम्हाला तिथं बघता येईल. ते आपण फ्री ठेवूयात. आतापर्यंत 39 लेक्चर झालेले आहे या बॅच मधले. आता आजचं 40वा आणि पुढचं 41 होतं. 41वा लेक्चर तुम्हाला तिथं जाऊन बघावं लागेल. मी कोर्सची लिंक देखील आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्हाला प्लेटोचा तिसरा पार्ट जो आहे तो आपण उद्या टाकणार आहोत तो तुम्हाला बघता येईल आणि प्लेटो असं राजकीय विचारांत म्हणून आपला तिथे जमणार आहे. त्याचसोबत प्लेटोच्या संदर्भातल्या ज्या नोट्स आहेत ते आम्ही आमच्या कोर्समध्ये ऍड केलेल्या आहेत, म्हणजे त्या उद्या ऍड होते तिसरा पार्ट आल्याच्या नंतर. सो तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ते नोट्सही ऍज अ पॉलिटिकल फिगरच्या नोट्सही तुम्हाला ऍक्सेस त्या ठिकाणी करता येतील. एकंदरीत ह्या सगळ्या चर्चेच्या नंतर आपल्याला वळायचं आहे आणि तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघणार आहोत तर प्लेटोचा साम्यवाद काय आहे, संपत्ती आणि स्त्रियांचा साम्यवाद ही नेमकी काय कन्सेप्ट आहे. आधुनिक साम्यवादासोबत जो मार्क्सच्या विचारातून पुढे आलेला साम्यवाद जो आहे त्या साम्यवादाशी त्याचा काय संबंध जोडता येऊ शकतो. त्याचसोबत त्याच्यानंतर आदर्श राज्याचं जे चित्रण आहे ते नेमकं काय आहे. प्लेटोच्या 2 ज्या एक गुफेच्या संदर्भातले थेअरी ऑफ फॉर्म्स जे आहेत तर ते आपण बघणार आहोत. एकंदरीत 4 महत्वाच्या संकल्पना आपण तिसऱ्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. त्या तिसऱ्या लेक्चर तुम्हाला ऍप मध्ये त्या ठिकाणी बघता येईल. हे थोडस
माहिती द्यायची होती. त्याच्यानंतर आता आपण थेट आपल्या टॉपिककडे टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये पहिलं जे आहे अर्थातच आपण नेमकं काय काय शिकणार आहोत आज, तर तत्वज्ञ राजाची संकल्पना आपण शिकणार आहोत. फिलॉसॉफर किंग ही नेमकी संज्ञा का आलेली आहे, ह्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या वैशिष्ट्य काय असणार आहे. त्याच्यानंतर हा तत्वज्ञ राजा ज्या प्रकारचं समाजरचना निर्माण करणार आहे तिला न्याय समाजरचना म्हणणार आहोत. तर मग प्लेटोचा न्याय सिद्धांत काय आणि याच्या सोबत प्लेटोने ज्या 3 न्याय सिद्धांतावरती टीका केलेली ते देखील आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यानंतर शिक्षण विषयक सिद्धांत काय आहे, नेमकं शिक्षण व्यवस्थेची कशी संरचना सांगितलेली आहे, त्याचे वेगवेगळे टप्पे काय आहेत, कोणत्या टप्प्यावर काय शिकायचं आहे, त्यातनं कोणते कलागुण वाढणार आहेत. कारण की पहिला एमपीएससीचा जो तुम्ही अटेम्प्ट बघितला, जे विद्यार्थी एमपीएससी करतात त्यांच्या विशेष सूचना आहे की जे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला बेसिक वरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे ESIRच्या दृष्टीने जर तुम्ही बघत असाल तर, आणि ऑप्शनल मध्ये. आणि जे युपीएससी करता बघताय तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्लेटोच्या कोणत्या गोष्टींवरती आतापर्यंत प्रश्न आलेले नाहीये. सो त्या अँगलला तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. आपण दोन्हीचं मिश्रण यामध्ये ठेवलेलं आहे. बेसिकही आहे आणि बेसिक एकदा तुम्हाला कळालं तर तुम्हाला त्याचं जे अप्लाइड स्वरूप आहे किंवा ज्या कॉम्प्लेक्स संकल्पना आहे, थेअरी ऑफ फॉर्म सारख्या ज्या संकल्पना आहे ज्याच्यावर युपीएससीने मागच्याच वर्षी प्रश्न विचारलेला आहे, ते तुम्हाला समजून घेणं सोपं जाईल. त्यामुळं दोन्ही प्रकारचा अभ्यास जे करतायत त्यांनी पूर्ण लेक्चर व्यवस्थित बघणे, नोट्स वाचणे आणि ते रिवाइज करणे. तसंच आपण जे काही वीकेंड आन्सर रायटिंग वगैरे घेतो आणि जे आपले चर्चाक्षेत्र आपण झूम कॉल थ्रू करतो त्याच्यामध्ये सर्वांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणं हे गरजेचं त्या ठिकाणी आहे. आणि आता सेगमेंट आपण त्याच्यात एक ऍड करतो आहे की युपीएससीने आतापर्यंत ह्या थिंकर्स वरती जे प्रश्न विचारलेले आहेत त्यावरही आपण एक ब्रीफ डिस्कशन घेऊ, जेणेकरून PIQची ही तुमची सायमल्टेनियसली काय होईल, अंडरस्टँडिंग वाढणार आहे आणि तुम्हाला उत्तर लिहिणं ही सोपं जाईल किंवा एक ढाचा तुमच्या लक्षात येणार आहे की अमुक अमुक स्वरूपाचा प्रश्न आला तर आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे बाबा ते तुमच्या लक्षात येणार आहे. सो मागचं जे लेक्चर होतं त्या लेक्चरच्या अनुषंगानं प्लेटोच्या लेक्चरच्या अनुषंगानं आपण 2 PIQ जे आहेत ते आता बघणार आहोत की त्यामध्ये नेमकं काय अपेक्षित होतं आणि मागच्या लेक्चरमध्ये शिकलेल्या गोष्टी आपल्याला तिथं कशा अप्लाय करता येऊ शकतात. पहिला प्रश्न आहे जो आता हे मी सांगतो 2015ला आलेला आहे, 20 मार्काचा प्रश्न आहे, 250 शब्दात त्याचं उत्तर लिहायचं होतं. आणि क्वेश्चन जो क्रमांक आहे युपीएससीचे पेपर तुम्ही जर बघितलं तुमच्या 2015चा पेपर काढल्यावर तिसऱ्या प्रश्नातला सब पार्ट A त्याच्यामध्ये आलेला जर प्रश्न तुम्ही बघितला तर तो प्रश्न हा आहे. हे ऍक्च्युअली कार्ल पॉपर म्हणून एक स्कॉलर आहे पॉलिटिकल सायन्स, त्यांचं हे स्टेटमेंट आहे. त्या स्टेटमेंटमध्ये कार्ल पॉपर असं सांगतात की प्लेटो वॉज अन एनिमी ऑफ द ओपन सोसायटी. मुद्दाहून आपण हिंदी घेतलेलं नाहीये, म्हणजे हिंदी ट्रान्सलेशन इथे दिलेलं नाहीये. विशेषतः मराठी माध्यमातून जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न युपीएससीच्या दृष्टीने येणार आहे. एमपीएससी तुम्हाला मराठी आणि इंग्लिश मध्ये प्रश्न असणार आहे, पण जर तुम्ही युपीएससीची गोष्ट बघितली तर युपीएससी तुमचा जो पेपर आहे त्याच्यावर तुमचे 2च बायलिंग्युअल प्रश्न असतात. पहिला त्याचा इंग्लिश असतं, त्याच्यानंतर त्याचं एक कृत्रिम हिंदी ट्रान्सलेशन असतं. हिंदी मुद्दाम न घेण्याचा आणि तुम्हालाही मी सजेस्ट करेन जे विद्यार्थी युपीएससीचा पेपर देणार आहे मेन्सचा त्यांनी हे हिंदीवाला जे टेक्स्ट आहे ते वाचण्यापासून थोडस काळजी घेतली पाहिजे. कारण की त्याचं कारण असं आहे की कृत्रिम ट्रान्सलेशन आहे, खूप त्याच्यामध्ये असा कॉम्प्लेक्सपणा आलेला आहे किंवा ड्राय आहे, तुम्हाला ते लक्षात येत नाही. तुम्हाला नंतर लक्षात येईल की जर तुम्ही काळजीपूर्वक आज लेक्चर झाल्याच्या नंतर बघून झाल्याच्या नंतर तुम्ही एकदा पेपर उचका आणि पेपर उचकल्याच्या नंतर तुमच्या एक लक्षात येईल की समजा तुम्ही हा 2015चा पेपर काढला तर तुम्हाला याचं हिंदीचं ट्रान्सलेशन थोडंसं टफ जाऊ शकतं, वेरच तुम्हाला इंग्लिश त्या मानानं समजायला सोपं आहे. आता मी ज्यावेळेस मराठीतही मी पेपर लिहित होतो तरी मी प्रश्न फक्त इंग्लिशमध्ये वाचायचो, कारण की इंग्लिशमध्ये तुम्हाला कीवर्ड फाइंड करणं सोपं जातं. आपली हिंदी ही नॅचरल लँग्वेज नाहीये. इंग्लिशमध्ये काय की इंग्लिश आपण अटेंटिव्हली रीड करणारी भाषा आहे की आपण लक्षपूर्वक ती वाचत असतो, जेणेकरून आपल्याला कीवर्ड्स कोणते असू शकतात, सब्जेक्ट टर्म्स कोणत्या आहेत त्या लगेच लक्षात येतात. हिंदीमध्ये ती शक्यता थोडीशी कमी आहे, आपल्याला सगळंच टर्मिनॉलॉजी वाटू शकतं, कारण त्यांची जी हिंदीचं ट्रान्सलेशन आहे तर ते खूप किचकट आहे किंवा मग ते संस्कृत प्रचूर आहे जे तुम्हाला
समजायला थोडस अवघड जाऊ शकतं. विशेषतः मराठी म्हणजे आपली मराठी लोक आहेत त्यांचा एक विषय आहे की आपलं जे हिंदी आहे ते बऱ्यापैकी एकतर आपली स्क्रिप्ट सेम असल्या कारणानं त्या हिंदीकडे आपण असं स्पेशल लँग्वेज म्हणून कधी बघितलेलं नाही. आपण त्याला जस्ट डे टू डे आपलं जे बोलणं आहे त्यामधली आपली गुलाबी हिंदी जी आहे त्या हिंदीतनं आपण ते बोलत असतो, त्यामुळे ते आपल्याला थोडं समजायला सोपं जाईल. आणि पेपरचा म्हणजे आन्सर रायटिंगचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला क्वेश्चन समजला पाहिजे. आता इकडच्या साईडला तुम्हाला आय सेक्शन मध्ये उत्तर लेखन सरावाच्या संदर्भातलं आपलं लेक्चरही दिसून जाईल. युट्यूबला विशेषतः जे ऍप मध्ये बघताय त्यांनी युट्यूबला जाऊन बघा किंवा आपल्या जीएचच्या बॅचमध्ये आपण उत्तर लेखनाचं सेशन टाकलेलं आहे, तिथेही तुम्ही ते बघू शकता की काय आहे. प्लेटो वॉज अन एनिमी ऑफ द ओपन सोसायटी. इथे एक गोष्ट लक्षात येते की ओपन सोसायटीच्या संदर्भात कार्ल पॉपरचं काहीतरी स्टेटमेंट आहे. तो प्लेटोच्या विचारांना ओपन सोसायटीच्या दृष्टीनं बघत असताना त्याला प्लेटो हा ओपन सोसायटीचा मुक्त समाजाचा शत्रू त्या ठिकाणी वाटतो आहे. कार्ल पॉपरचं स्टेटमेंट जर तुम्ही मराठी ट्रान्सलेशन करायचं मी आता इथंच तुम्हाला सांगतो. प्लेटो वॉज अन एनिमी ऑफ द ओपन सोसायटी, पॉपर कमेंट. म्हणजे प्लेटो हा मुक्त समाजाचा शत्रू आहे असं पॉपरचं स्टेटमेंट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कमेंट करायचे आहे. 20 मार्काचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणजे तुमचं एक विस्तृत लिखाण तुमच्याकडनं एक 400-450 शब्दांमध्ये, आयडियली 300 शब्द आपण समजतो, परंतु ज्या प्रकारचा स्पेस युपीएससीच्या पेपरमध्ये आपल्याला मिळतो त्यामध्ये आपले 400-450 शब्दांपर्यंत ते जाऊ शकतं. तसं ऑप्शनल मध्ये फक्त पहिल्या आणि 5व्या प्रश्नालाच काय दिलेलं असतं, वर्ड लिमिट दिलेली असते, इतर ठिकाणी दिलेली नसते. म्हणजे तुम्हाला भरपूर स्पेस त्या ठिकाणी मिळत असतो, तुम्ही तो वापरू शकता जसं तुम्हाला ते लक्षात येणार आहे. त्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या की आता नेमका ह्या वाक्याचा अर्थ काय आहे आणि तुमच्याकडनं युपीएससीला अपेक्षा काय आहे. ओपन सोसायटी काय आहे, मुक्त समाजाला तुम्ही कसं बघतात, तुमचं काय चित्रण आहे. आणि विशेष म्हणजे कार्ल पॉपरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याला ओपन सोसायटी कशी दिसते आहे, त्याला काय अभिप्रेत आहे. त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, राईट टू चॉईस आहे, तुम्हाला निवडीचं स्वातंत्र्य असू शकतं, असायला हवं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस तुमच्याकडे आहे की नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस तुमच्याकडं ह्या गोष्टी असतील तरच तुम्ही ओपन सोसायटीचे पार्ट अँड पार्सल त्या ठिकाणी होऊ शकता. म्हणजे तुम्हाला व्यक्तीला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची स्वातंत्र्य असणार आहे आणि ह्या स्वातंत्र्यातनं ती व्यक्ती काय करू शकते, तिला हवं ते करू शकते, हवं ते उद्योग करू शकते, हवं ते शिक्षण घेऊ शकते. राज्याचा त्याच्यावरती कंट्रोल असणार नाहीये. अशा स्वरूपाचं जे काही वातावरण आहे त्याला तुम्ही ओपन सोसायटी म्हणू शकता. मॉडर्न डेमोक्रेसीज मध्ये, मॉडर्न न्यू लिबरल डेमोक्रेटिकल जो सेटअप आहे त्यामध्ये विशेषतः आताचे जे आपल्या समाज संरचना आहे आधुनिक काळातली ही काय आहे, ही ओपन सोसायटी आहे. इथं तुम्हाला राईट टू चॉईस आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. हे सगळे तुम्हाला एकतर कॉन्स्टिट्युशनल राईट्स मिळालेले आहेत किंवा तुम्हाला या मार्केट इकॉनॉमीचं जे मॉडेल आहे आणि त्याला जे साथ देणार जे काही आपलं त्या समाज सत्ता संरचनेचं लोकशाहीवालं मॉडेल आहे याच्यामध्ये हे सगळे अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात. सो कार्ल पॉपर ज्यावेळेस म्हणतो की प्लेटो हा ओपन सोसायटीचा शत्रू आहे, म्हणजेच कार्ल पॉपरचं असं म्हणणं आहे की प्लेटोनं जी त्रिवर्ग संरचना आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे त्यामध्ये त्यांना माणसाचे गुण ठरवले आणि त्या गुणानुसार त्याला तेच काम करायचं कंपल्शन केलं. ओपन सोसायटी तुम्हाला चॉईस देते, व्हेरॅज प्लेटोची जी मांडणी आहे ती कंपल्शन वाली मांडणी आहे. तुमच्यावरती तो काहीतरी गोष्टी लादतो आहे की तुमच्यामध्ये हे गुण आहे तर तुम्हाला हेच काम करावं लागलं. तुम्हाला शिक्षण घेण्याकरता मुक्तता नाहीये. तुम्हाला शिक्षणामध्ये ही परीक्षा पास करा, ही परीक्षा तुम्ही जर पास नाही झाले तुम्ही श्रमिक वर्गामध्ये जाणार आहेत. एका ठराविक काळाच्या नंतर जर तुम्ही परीक्षा पास नाही झाले तर तुम्हाला लष्करात जावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतरचे जे काही उरतील त्यांनी तत्वज्ञ व्हायचं. म्हणजे काय की इथं त्या व्यक्तीची चॉईस काय आहे, त्या व्यक्तीला खरंच ती गोष्ट करायची आहे का, आणि एका आयडियल अशा गोष्टींच्या आधारावर किंवा परिमाणांवरती ठरवून तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याचे गुण वगैरे ह्या गोष्टी सांगत असाल आणि या गोष्टीच्या आधारे तुमचं जर असं म्हणणं असेल की त्यांनी हेच काम केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीच्या एकंदरीत विचार
स्वातंत्र्यावरती, निवडीवरती काय करत आहेत, बंधनं लागत आहेत. या अर्थाने प्लेटोची जी त्रिवर्ग समाज रचना आहे ती ओपन सोसायटीच्या विरोधात जाणारी त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे कार्ल पॉपरची, ओपन सोसायटीचं एनमी या पर्स्पेक्टिव्ह मध्ये ज्यावेळेस तो प्लेटो बघतो आहे, तो म्हणजे जे कम्युनिझमचं मॉडेल सांगितलेलं आहे फिलॉसॉफर किंग्सला किंवा शासक वर्गाकरताचं जे कम्युनिझमचं मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये संपत्तीचं साम्य, सामूहिक मालकी असणार आहे, त्याच्यानंतर तुमचं कुटुंब पद्धती असणार नाही तत्वज्ञ राजांना. म्हणजे तुम्ही काय करताय, इथे काहीतरी एक अमूर्त अशी गोष्ट आहे ती साध्य करण्याकरिता तुम्ही त्यांच्यावर काहीतरी कंपल्शन्स टाकत आहात, आणि ह्या कंपल्शन्सला तुम्ही काय नाव दिलेलं आहे, तर त्या कंपल्शनला तुम्ही आदर्श राज्याचं नाव दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही या प्रकारे काय करतायत की काहीतरी बंधनं लादतायत. परत त्या तत्वज्ञ राजाला सुद्धा काही निवडीचा अधिकार त्या ठिकाणी मिळत नाहीये. सो एकंदरीत युपीएससीची अशी अपेक्षा आहे किंवा पेपर सेटरची ही अशी अपेक्षा आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टींची चर्चा या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघणार आहोत, तो आहे ट्रेस द इव्होल्युशन ऑफ वेस्टर्न पॉलिटिकल थॉट फ्रॉम एन्शियंट टू कंटेम्पररी पिरियड. आता तुम्हाला हा तर पूर्ण सिलेबस कव्हर करणार, म्हणजे पूर्ण एक 10वं चॅप्टरच याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो. मला वेस्टर्न पॉलिटिकल थॉटचा पूर्ण एन्शियंट कुठं आपण ट्रेस करतो, तर सॉक्रेटिस पासून आपण त्याची एक सुरुवात त्या ठिकाणी करतो. अर्थातच लिखित जे एव्हिडन्सेस आहेत ते आपल्या प्लेटो पासून आहे. तर प्लेटो पासून आपल्याला ही गोष्ट जर बघितली तर आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट मध्ये प्लेटो पासून जी सुरुवात झालेली आहे तर ह्याचं इव्हॉल्युशन आपल्याला बघायचं आहे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाश्चात्य राजकीय विचारांच्या मूळ स्थानी काय होतं, तर त्यांच्या विचार विश्वाच्या मूळ स्थानी त्या ठिकाणी होतं की तुम्ही आयडियल एक समाज कसा असणार आहे, राज्य हे आयडियल कसं असायला हवं, आदर्श राज्य कसं असायला हवं, न्याय म्हणजे काय, न्यायाची जी संकल्पना आहे ती त्यांच्या विचारांच्या सेंट्रल पोझिशनला होती. आणि त्या न्यायाच्या प्रस्थापनेचे वेगवेगळे माध्यम, मग ते शिक्षण असतं, साम्यवाद असेल किंवा आदर्श राज्य असेल, तत्वज्ञ राजा असेल, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत ह्या तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आहे. सो सुरुवातीचे जे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स आहेत त्यांचा जो विचार आहे तो आयडियलिझम मधनं येणार आहे. ते काहीतरी अमूर्त अशा गोष्टींच्या स्थापनेकरिता आपण काय काय केलं पाहिजे ते सांगणार आहे. त्याच्या नंतरच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस इव्हॉल्युशन होत आहे त्यामध्ये आयडिओलॉजिकल बॅटल्स येत आहेत. त्याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन होत आहे, औद्योगिक क्रांती झालेली आहे. औद्योगिक क्रांतीच्या नंतर जे समाज रचना झालेली आहे त्या समाज रचनेमध्ये भांडवलशाहीचे जे काही चुका आहेत किंवा भांडवलशाहीतनं निर्माण होणाऱ्या समस्या आहेत त्या समोर येताना दिसत आहेत. आणि मग त्यातनं प्रॉब्लेम असा झालाय की त्यातनं मग समाजवादाचे काही मॉडेल्स येत आहेत ज्याच्यामध्ये आपण आयडिओलॉजीच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे, सुरुवातीलाच आहेत ते आपण सुरुवातीलाच घेतले होते. त्याच्यामध्ये फेबियन सोशलिझम असेल किंवा तुमचं एकंदरीत गिल्ड सोशलिझम असेल, या सोशलिझमच्या माध्यमातून आता हे जे काही विषमतेचे इनइक्वॅलिटीचे प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत यांना कसं टॅकल करायचं ह्याचा विचार त्या वेळी सुरू झालेला आपल्याला दिसतो आहे. त्याच्यानंतर पुढच्या फेजमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या पुढे आल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट जाणवते आहे की समाजवादी विचारातनं जे आमूलाग्र बदल समाजामध्ये व्हायला हवेत ते होताना दिसत नाही. मग त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येतं की कार्ल मार्क्स आहेत, हेगेल्स आहेत, हे काय करतायत की हे त्या काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे पोस्ट इंडस्ट्रियलायझेशन त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्याला ते करताना दिसत आहे. म्हणजे तुम्हाला हे पूर्ण एक हे परत 2020चा प्रश्न 20 मार्काचा आहे, 250 शब्द इथं दिलेले आहेत, परंतु तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त शब्दांमध्ये तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. 250 तुम्हाला इकडे जर बघितलं तर 250 शब्द आपण जीएस मध्ये 15 मार्कालाच त्या ठिकाणी लिहित असतो. सो एक 300 शब्दापर्यंत ह्याचं उत्तर जाऊ शकतं, 300-350 शब्दामध्ये. ह्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण इव्होल्युशन करायचं आहे की वेस्टर्न पॉलिटिकल थॉट काळानुसार कसा बदलत गेला, त्याच्यामध्ये मेकियावेलीचे जे मॉडेल्स आहेत ते कसे आहेत, त्याला आधुनिक चाणक्य म्हणून आपण कसं बघतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं लिहिता आल्या पाहिजे आणि ते ह्या प्रश्नाची डिमांड फुलफिल करणार आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस आपली ही जी बॅच होईल त्याच्यानंतर आपण PYQ वर देखील एक डिटेल असे सेशन्सही घेणार आहोत. तर परंतु आपण ज्यावेळेस अभ्यास करतो आहोत, एखादा चॅप्टर करतो आहोत, तर ते चॅप्टर सोबतच तुम्हाला ह्या गोष्टीही लक्षात आल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला एक गोष्ट
लक्षात येते की आपलं जे चाललंय ते ट्रॅकवर आहे का, प्लस आपण जे शिकतो आहोत क्लासमध्ये त्याचं एक तुम्हालाही सेल्फ इव्हॅल्युएशन बसतं की आपण जे क्लासमध्ये शिकतो आहोत ते खरंच आपल्या युपीएससीच्या पेपर रायटिंग मध्ये, युपीएससीच्या पेपर लिहिण्यामध्ये याचा काही फायदा होणार आहे आणि ते लिहिता येणार आहे का. सो त्याच्याकरता आपण हे जे काही रिलेव्हंट आणि त्या चॅप्टर्सच्या निगडीत पीवायक्यूज आहेत ते आपण आपल्या लेक्चर्स मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेणार आहोत. त्याचसोबत याच्यावरती आणखीनही आपण जो आपला विकेंडचा झूम कॉल असेल त्याच्यामध्येही याच्यावर आपण आणखी चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर तत्वज्ञ राजा, फिलॉसॉफर किंग, ही नेमकी काय संकल्पना आहे ती आपण आता बघणार आहोत. प्लेटो एका आयडियल स्टेटच्या पाठीमागे बोलतो आहे. प्लेटोच्या पूर्ण विचार विश्वाचा तुम्हाला जर मार्गक्रमण दिसत आहे, त्याचा पूर्ण थॉट प्रोसेस जर तुम्हाला बघायची आहे तर तो कोणत्या तरी एका आयडियल स्टेटच्या संकल्पनेच्या मागे धावताना आपल्याला दिसतो आणि त्याच्या विचारांमध्ये त्यानं जे काही मांडलं आहे तर त्यांना ते सगळं त्या आयडियल स्टेटच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्याकरता ते सत्य परिस्थिती उतरवण्याकरिता जे जे हवं आहे ते त्यांना सांगितलेलं आहे, ते करण्याचा प्रयत्नही त्यांना त्या ठिकाणी केलेला आहे. सो तत्वज्ञ राजा हा त्याच्यामधला एक पीक पॉइंट आहे. म्हणजे ह्या आयडियल स्टेटला कोण रूल करल तर फिलॉसॉफर्सच याला रूल करू शकतात आणि फिलॉसॉफरनाच रूल केलं तरच ते आयडियल स्टेट त्या ठिकाणी बनवू शकतं. या संदर्भात युपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न आपण ह्याचं एकंदरीत तत्वज्ञ राजाचं डिस्कशन झाल्यावर घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लगेच याच्या प्रश्नाच्या उत्तर आपण कोणत्या कोणत्या अँगलने ह्या चर्चेच्या नंतर तुमच्या ते लक्षात येईल की कसं कसं लिहू शकतो. सो तत्वज्ञ राजा म्हणजे काय तर त्यामध्ये सद्गुण असणं अपेक्षित आहे आणि हे सद्गुण कधी येतील तर हे सद्गुण त्याच्या बुद्धीनं येणार, त्याच्या ज्ञानानं. म्हणजे नॉलेज हिचं व्हर्च्यू ज्यावेळेस आपण म्हणतो, ज्ञान हिचं सद्गुण म्हणतो, त्यावेळेस बुद्धीच्या मार्गाने जे काही ज्ञान प्राप्ती केलेली आहे त्यातनं त्या व्यक्तीमध्ये सद्गुण येणार आहे. सो तत्वज्ञ राजाच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये तुम्हाला शिक्षणाचं महत्व इथं अधोरेखित करताना प्लेटो दिसतो आहे. शिक्षणाने तत्वज्ञ संज्ञेची प्राप्ती त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे काय तर प्लेटोचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तत्वज्ञ राजा निर्माण करायचा असेल, म्हणजे तुम्हाला आदर्श राज्य स्थापन करायचं असेल तर त्याच्याकरता तत्वज्ञ राजा लागेल आणि तत्वज्ञ राजा हा त्याच्या ज्ञानामुळेच निर्माण होऊ शकतो, कारण ज्ञान हाच सद्गुण आहे. नॉलेज इज द व्हर्च्यू आणि हा व्हर्च्यू जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीमध्ये आहे त्याला तुम्ही त्या लेवल पर्यंत घेऊन जायचं असेल तर त्याचा मार्ग तुम्हाला प्लेटोनं सांगितलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्या ठिकाणी मिळतो आहे. त्यानंतर फिलॉसॉफर किंग बद्दल प्लेटो आणखीन काय बोलतो आहे तर त्यांना एक त्याचं एज सांगितलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही शिक्षण पद्धतीवर आपण चर्चा करू त्यावेळेस तुम्हाला एजचा कन्सेप्ट लक्षात येईल. तर प्लेटो काय म्हणतो की वयाच्या 50व्या वर्षी या जो काही राज्यकर्ता वर्ग असणार आहे त्यातनं आपण एक तत्वज्ञ राजा निवडणार आहेत. म्हणजे त्याला 50 पर्यंत त्याला राज्यकर्ता होता येणार नाही, तोपर्यंत त्याचं शिक्षण चालणार आहे. त्याच्यानंतर आता तत्वज्ञ राजाच्या पाठीमागची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला सॉक्रेटिसचा अंत दिसतो आहे. स्पार्टा आणि अथेन्स मध्ये झालेली दयनीय स्थिती देखील त्याचा एक कारण आहे. अथेन्स मधल्या दयनीय स्थितीचाच परिपाक काय झालेला आहे, सॉक्रेटिसचा मृत्यू झालेला आहे, जे आपण मागच्याच लेक्चरमध्ये आपण ते बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये तो काय म्हणतोय की फिलॉसॉफर किंग का पाहिजे तर जे तत्कालीन राज्यकर्ते आहेत ते तत्कालीन राज्यकर्ते हे अज्ञानी आहेत आणि त्यांच्या नैतिकतेचं अधःपतन झालेलं आहे. म्हणजे जर त्या अज्ञानी राजाच्या जागेवर तुम्ही जर ज्ञानी राजा आणून बसवला तर त्याची नैतिकता ही चांगली असणार आहे, नीतिमत्ता ही चांगली असणार आहे आणि त्या मॉरॅलिटीच्या लेवलला जाऊन तो त्या सगळ्या गोष्टींचं काम त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर हे राज्यकर्ते तो लोकशाहीच्या समोरील आव्हान आहेत असं देखील त्या ठिकाणी म्हणतो आहे. राज्यकर्ते ज्ञानी आणि सद्गुण नसेल की अराजकता निर्माण होऊ शकते. तर प्लेटो या प्रकारे अनार्कीचा कारण म्हणून देखील या अज्ञानी आणि नैतिक अधःपतन झालेल्या राज्यकर्त्यांकडे बघतो आहे आणि त्यातनं तो मार्ग काढण्याकरता काय सुचवत आहे तर मार्ग काढण्याकरता तो सुचवत आहे
की तत्वज्ञ राजा त्या ठिकाणी असायला हवा आहे. आता तत्वज्ञ राज्यकर्त्यांचे नेमके गुण काय अपेक्षित आहे प्लेटोला ते आपण बघणार आहोत. तर तत्वज्ञ राजा हा सत्याचा आदर करणारा आणि खोट्याचा तिरस्कार करणारा त्या ठिकाणी असणार आहे. प्लेटोचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण फिलॉसॉफर किंग निर्माण करू तर त्याच्यामध्ये ज्ञानातनं आलेले जे काही त्याची नैतिकता आहे, त्याची मोरॅलिटी आहे आणि त्या ज्ञानातनं त्याच्या वर्तनावर झालेला परिणाम आहे, त्या परिणामातनं त्याच्यात असा गुण येईल की तो गुण त्याला सत्याचा आदर करण्याकरता भाग पडणार आहे आणि तो त्या खोट्याचा तिरस्कारही करणार आहे. लोकसेवेसाठी तो समर्पित जीवन त्या ठिकाणी जगणार आहे. आणि हे समर्पित जीवन कसं येणार तर त्याला त्याच्या कुटुंबाचा काळजी असायला नको आहे किंवा तो कुटुंब संरचना निर्माण झाली तर त्यातनं त्याचं असं म्हणणं आहे, प्लेटोचं असं म्हणणं आहे की कुटुंब संरचना काय करते तर माणसाला भ्रष्ट करते. कारण माणूस हा भावनिक होऊन कुटुंबातील लोकांना फायदा व्हावा याकरिता काही ना काही काम करत असतो आणि त्यातनं मग त्याच्याकडनं तुम्ही भ्रष्टाचार विरहित वर्तन अपेक्षित करू शकत नाही. त्यावर उपाय काय सांगतो प्लेटो तर तो म्हणतो की राज्यकर्ता वर्ग जो असेल, फिलॉसॉफर किंग जो असेल त्याला कुटुंब असणार नाही. त्याकरता तो काय करतो आहे तर त्याकरता तो संपत्ती आणि कुटुंबाचा साम्यवाद तुम्हाला त्या ठिकाणी सांगताना दिसतो आहे. ते त्याच्यावरचं त्याचं सोल्युशन आहे. त्यामुळे त्याला शक्य होतं, तत्वज्ञ राजाला शक्य होतं की तो एक समर्पित जीवन जगू शकतो. त्याच्यानंतर तो आत्मसंयमी त्या ठिकाणी असणार आहे. तो स्वतःच्या सुखदुःखाचा तसेच आर्थिक फायद्याचा विचार करणार नाही. तो सगळ्यात मेन गोष्ट काय आहे की आपला जो तत्वज्ञ राजा या सगळ्या सिस्टीम मधनं निर्माण होईल तो एक स्वतःवर सेल्फ कंट्रोल पर्सन असणार आहे. कारण तो वयाच्या 6व्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत तो शिक्षण घेणार आहे. या शिक्षणातनं त्याची जी जडणघडण आहे, त्याची जी बांधणी आहे, त्याचं जे एकंदरीत व्यक्तिमत्व आहे ते खूप आयडियल असं त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे त्याला तो सेल्फ कंट्रोल ही करणं शक्य होणार आहे. आणि अर्थातच त्याला कुटुंब नाही, त्याला संपत्तीचा त्याचा हक्क नाहीये. त्यामुळं सार्वत्रिक हक्क असल्या कारणानं तो त्या सार्वत्रिक हक्क ज्याच्यावरती त्याचा आहे त्यालाच मोठं करण्याकरिता जे काही काम करायचं आहे ते करणार आहे. त्यामुळे त्याचे वैयक्तिक हितसंबंध त्या ठिकाणी राहणार नाही आणि त्यामुळं तो आत्मसंयमी असल्या कारणानं तो ह्या गोष्टीत पडणार नाही, आर्थिक फायद्यांचा विचार करणार नाही आणि तो भ्रष्टही असणार नाही. त्याच्यानंतर मानवी प्रश्न सोडवण्याची अंतर्दृष्टी ह्या तत्वज्ञ राजाकडे असणार आहे. कारण तत्वज्ञ राजाला त्याच्या एकंदरीत तर्कशक्तीच्या आधारावरती, त्याच्या ज्ञानाच्या आधारावरती त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं आकलन झालेलं असेल. आकलन झाले असल्या कारणानं तो निरंतर त्याच्या अभ्यासात त्याचं शिक्षण जे आहे ते कधीही थांबणार नाही. तत्वज्ञ राजा हा तत्वज्ञ झाल्याच्या नंतरही त्याचं शिक्षण घेऊ शकतो. सो त्या शिक्षणातनं तो काय करणार आहे तर तो त्या शिक्षणाचा उपयोग समाजातील प्रश्न सोडवणे आणि त्यामध्ये जे काही मानवी समाजाच्या समोर किंवा त्याच्या एकंदरीत प्रजेच्या समोर असलेल्या प्रश्नांचं उत्तर त्याच्यामधनं तो काढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या विचारांच्या केंद्रस्थानी सामाजिक न्यायाचं तत्व असणार आहे. तो नेहमी सत्यवादी त्या ठिकाणी असणार आहे. एकंदरीत आयडियली तत्वज्ञ राजा कसा असायला हवा किंवा तत्वज्ञ राजामध्ये काय काय गुण प्लेटोला अभिप्रेत आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. आणखी काही गुण प्लेटोला अपेक्षित आहे तत्वज्ञ राजाकडनं. त्यातला एक गुण आहे की तो सत्सद विवेक बुद्धीचा वापर करणारा असणार आहे. तो त्याच्या विवेकी विचारातनं ह्या सगळ्या गोष्टींकडे बघणार आहे. राज्यकारभारही तो त्या विवेकी वृत्तीनंच त्या ठिकाणी चालवणार आहे. तो त्याच्या कर्तव्याबद्दल दक्ष असणार आहे. तो त्याचं काम पूर्ण गोष्टींचा आकलन लक्षात घेऊन करणार आहे. त्याचसोबत तो स्थितप्रज्ञ त्या ठिकाणी असणार आहे. तो एकंदरीत त्याचं जे वर्तन आहे ते वर्तन त्याच्या प्रजेकरता आयडियल त्या ठिकाणी असणार आहे. त्याचे अनुनयन करावं असं ते वर्तन त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर त्याचा विचार जो आहे तो समतोल विचार करणार असेल. तो टोकाचे विचार करणार नाहीये. समतोल विचार करणाराच व्यक्ती त्या ठिकाणी राज्यातील
म्हणजे त्याचं जे काही राज्य आहे त्या राज्यातील जनतेच्या हिताचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो. जर टोकाचा विचार करणारा एखादा व्यक्ती असेल तो अर्थातच त्याचे जे विचार आहेत ते कोणत्या एका समूहाकरिता फायद्याचे असतील, न्याय असतील, तर ते दुसऱ्या समूहावर अन्याय करणारं त्या ठिकाणी असू शकतात. त्याचसोबत तो बुद्धिवादी असणार आहे, तो तर्कशुद्ध विचार करणारा असणार आहे, तो इंटेलेक्च्युअल असेल, तो बुद्धीच्या जोरावरती प्रत्येक गोष्टीचा विचार करणार आहे आणि त्याच्या बुद्धीला जे पटतं आहे त्याच गोष्टी तो करणार आहे. त्याकरता तो सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करणार आहे. त्यामुळे त्याचा जो विचार, त्याचा जो निर्णय प्रक्रिया आहे तीही त्या प्रकारे तर्कशुद्ध आणि कमीत कमी चुका असणारी त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर तत्वज्ञ राजा हा सत्यासाठी आग्रही तर असणारच आहे, परंतु तो निरंकुशही असू शकतो. कारण ह्याच्यावरती तुम्हाला काही बंधनं त्या ठिकाणी रिपब्लिकच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर तुम्ही आयडियल स्टेट बघितलं तर तत्वज्ञ राजावरती असं काही बंधनं तिथं दिसत नाही. त्यामुळे तत्वज्ञ राजाचा एक दुर्गुण देखील असू शकतो की तो निरंकुश असा असू शकतो आणि त्याला काहीतरी अकाउंटेबिलिटीचं जे प्रिन्सिपल आहे तिथं लॅक होऊ शकतं. त्यासोबत तो एक समर्पित जीवन त्या ठिकाणी जगणार आहे. अर्थातच त्याच्या पुढं मागं काही नाहीये, त्याला कुटुंबाचा काही त्याला त्रास नाहीये, त्याला संपत्ती संचयाचाही प्रश्न नाहीये, कारण की तो एक संपत्तीच्या एका सार्वत्रिक मालकीच्या मॉडेलवरती काम करतो आहे. त्यामुळे त्याला पर्सनल त्याच्यामध्ये त्याचे इंटरेस्ट कमी असल्या कारणानं तो एक समर्पित जीवन त्या ठिकाणी जगू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तर प्लेटोच्या तत्वज्ञ राज्यात या फिलॉसॉफर किंग या सिद्धांतावरती काही टीकाही करण्यात आलेल्या आहेत. आता त्या टीका नेमक्या कशा आहेत, त्या नेमक्या कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये येतात ते आपण बघणार आहोत. आणि याच कॉन्टेक्स्ट मध्ये युपीएससी मध्ये असा प्रश्न येऊही शकतो की जो प्लेटो आहे तो एका डिक्टेटरला निर्माण करणारा तत्वज्ञान मांडतो आहे का, अशा स्वरूपाचा प्रश्नही तुम्हाला युपीएससी मध्ये विचारू शकतो, विशेषतः रिपब्लिक या पुस्तकाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. कारण की प्लेटो करता रिपब्लिक मध्ये मांडलेली जी व्यवस्था आहे ती तिला आदर्शवादी व्यवस्था सांगतोय, आदर्श राज्याची संकल्पना देतो. आणि त्याच्यानंतर लॉज आणि स्टेट्समन्स मध्ये जी संकल्पना आलेली आहे, जे चित्र आलेलं आहे, तो त्याला उप आदर्श राज्य असं त्या ठिकाणी म्हणतो आहे. सो पहिला मुद्दा जो आहे, काय टीका झालेली आहे, तर पहिली टीका ही हुकुमशाहीच्याच अंगाने झालेली आहे की सर्वंकष हुकुमशाहीला आमंत्रण देणारे विचार प्लेटोचे आहे. आता सर्वंकष हुकुमशाहीला आमंत्रण देणारे का आहे, कारण की तिथं त्याच्यावर बंधनं नाहीये. तत्वज्ञ राजावर कोणते बंधनं तुम्हाला दिसत नाही. तत्वज्ञ राजाच्या संदर्भामध्ये जर प्लेटो आपण बघितलं तर खूप स्वप्नावळू असं चित्रण करतो आहे. प्लेटोला असं वाटतं आहे की एखाद्या शिक्षण पद्धतीचं जे अपत्य असणार आहे ती शिक्षण पद्धती मी आयडियल ठेवतो, तिच्यामध्ये दोष ठेवत नाही, तर तिचं जे काही अपत्य निर्माण होईल ते एक आयडियल असेल आणि हे आयडियल जे असेल तर त्याच्यावर बंधन टाकण्याची काय गरज आहे. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते आहे की जर म्हणजे एकंदरीत आपण जर कॉन्स्टिट्युशनलिझम बघितलं तर ह्याचा जो मेन गाभा काय आहे, संविधानवादाचा मेन गाभा काय आहे की राज्यकर्ता निरंकुश असू नये, त्याच्यावर संविधानानं त्या राज्यावरती काहीतरी बंधनं घालणं गरजेचं आहे. जो काही राज्यकर्ता वर्ग आहे त्याच्या शक्तीला नियमित करणं, तिला मर्यादित करणं, तिच्यावर काहीतरी अंकुश ठेवणं, याच्याकरता संविधान गरजेचं आहे. आणि ह्या एकंदरीत संरचनेतनं काय होत आहे, एक अकाउंटेबल सिस्टीम तयार होते, तिच्यावर काहीतरी बंधन येत आहेत आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य, व्यक्तीचे हक्क याचं संरक्षण होत आहे. म्हणजे संविधानवादाकडे जर तुम्ही बघितलं तर संविधानवादाच्या अगेन्स्ट जाणारं प्रिन्सिपल हे तुम्हाला तत्वज्ञ राजाचं दिसू शकतं. कारण तत्वज्ञ राजावरती असे काही बंधनच दिसत नाहीये. तत्वज्ञ राजा हा निरंकुश असू शकतो. तत्वज्ञ राजावरती प्लेटोची असलेली जी श्रद्धा आहे, तुम्ही त्याला श्रद्धाच म्हणू शकता. त्यामध्ये काही तर्क तुम्हाला दिसत नाहीये, तुम्हाला काही लॉजिकल दिसत नाहीये. एका विशिष्ट व्यवस्थेत ज्ञान घेतलेली व्यक्ती ही आयडियलच असेल, हे जे स्वप्नरंजन आहे प्लेटोचं ते कुठेतरी या हुकुमशाहीला जन्म देणारं त्या ठिकाणी ठरू शकतं. त्याच्यानंतर ही अव्यवहार्य पद्धत आहे, कारण तत्वज्ञ राजाच्या निर्मितीकरताची जी पद्धत सांगितलेली आहे किंवा तत्वज्ञ राजा निवडीची जी पद्धत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 टप्पे आहेत, त्या 2 टप्प्यांवरती तुम्हाला काहीतरी परीक्षा द्यायच्या, त्याच्यातून तुम्ही फिल्टर होत तुम्ही काय होणार, तुम्ही तत्वज्ञ राजाकरता क्वालिफाय होणार.
ऍक्च्युअली एखाद्या व्यक्तीला वयाचे 50 वर्ष तत्वज्ञ राजा होण्याकरिता घालायचे आहे, हे व्यवहार्य नाहीये. म्हणजे आता आपल्याकडे जी डिबेट आहे, कंटेम्पररी डिबेटमध्ये आपण काय म्हणतो आहे की जे तरुण आहेत, यंग जे लोक आहेत, म्हणजे तुम्ही बघतायत की निवडणूक लढण्याच्या मर्यादा हे 25 वर्ष 30 वर्ष या रेंजमध्ये आहेत, परंतु किंवा खाली, परंतु निवडून येणारे लोक काय आहेत, त्यांचं एज स्ट्रक्चर काय आहे, तर ते 50 क्रॉस केलेले, 60 क्रॉस केलेले लोक त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आताही आपल्याला ती डिमांड वाटते आहे की आपल्याला यंग जनरेशन मध्ये यायला हवी. परंतु प्लेटोचा जो तत्वज्ञ राजा आहे तो शिक्षणच 50 वर्ष घेतो आहे, 50 वर्षाच्या नंतरच त्याचं क्वालिफिकेशन होत आहे. म्हणजे जर एकदमच रॉ भाषेमध्ये, क्रूड भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला एक गोष्ट सांगता येईल की आपल्याकडे जी एजची अट आहे की 25 वर्ष झाल्यावर तुम्ही इलेक्शन लढू शकता, तर ही जर प्लेटोच्या अंगाने जर तुम्ही बघितली तर ती तुम्हाला 50 वर्षाची दिसत आहे की 50व्या वर्षाच्या नंतरच तो तत्वज्ञ राजा होऊ शकतो, तो राज्यकर्ता होऊ शकतो. सो ही एक व्यवहार्य पद्धतही त्या अनुषंगानेही आपल्याला जाणवत नाही. ती समतेच्या विरोधात आहे, कारण की 2 टप्प्यावर 2 परीक्षांच्या निकालावरती ही पूर्ण सिस्टीम उभा राहणार आहे. शिक्षणविषयक विचारामध्ये तुम्हाला आणखी एक्सप्लेन कराल मी, टप्प्याटप्प्याने एक्सप्लेन करेल. तर समतेच्या विरोधात काय जाणार आहे की तुम्हाला तो अधिकारच भेटत नाहीये की तुम्हाला काय वर्तन करायचं आहे, कसं करायचं आहे, तुम्हाला त्याच्यात काय अधिकार असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार इथं आपल्याला होताना दिसत नाही. त्यामुळे तो एक समतेच्या विरोधात जाणारा विचार त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर विरोधाभासी आणि अशक्य अशी संकल्पना तत्वज्ञ राजामधनं आपल्याला आलेली दिसते आहे. की विरोधाभासी म्हणजे काय, तर तुम्ही काहीतरी असं लहानपणी त्याचे जे काही गुण दिसत आहेत त्या गुणांवरनं आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टी करता लायक ठरवतो आहे आणि त्यातनं त्याला आपण काहीतरी 50 वर्षाच्या नंतर तो काय करणार हे आपण ठरवतो आहे. अर्थात त्याच्याकरता तुम्ही परत ते फिल्टर्स एज नुसार देणार आहेतच. पण आयडियली तत्वज्ञ राजाची सिस्टीम ही सस्टेन करणं का पॉसिबल नाहीये, कारण की इथं तुम्हाला दुसऱ्या वर्गांना काही स्थानच नाही. तुम्ही अक्षरशः श्रमिक वर्गाला दुर्लक्षित केलेलं आहे. शिक्षण पद्धती हीच टीका आपण प्लेटोवरती होताना बघू शकतो. त्यानंतर राज्यकारभार विस्कळीत होण्याची शक्यता आहे, कारण प्लेटोचा तत्वज्ञ राजा हा मनमानी कारभार करू शकतो, तो त्याला वाटेल त्या गोष्टी करू शकतो आणि एकंदरीत अकाउंटेबिलिटीचं प्रिन्सिपल जिथं तुम्हाला दिसत नाहीये तिथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीये की आता नेमकं काय. तर मग हा एकंदरीत राज्यकारभार विस्कळीत करण्याचाही पाहिलीवरती त्या ठिकाणी ही गोष्ट जाऊ शकते. तर 2000 साली 20 मार्काला हा प्रश्न आलेला आहे, तो आपण बघणार आहोत, जो तत्वज्ञ राजाच्या अनुषंगाने महत्वाचा ठरतो आहे. त्यामध्ये until philosophers are kings or kings and princes of this world have the spirit and power of philosophy, cities will never have rest from evil. आता प्लेटोचं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि अर्थातच प्लेटोचं हे जे स्टेटमेंट आलेलं आहे ते कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आलेलं आहे, ते तत्वज्ञ राजाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आलेलं आहे. आता एक तुम्ही 1 मिनिट ह्या प्रश्नाकडे बघितलं, तुमच्या काही गोष्टी लक्षात येत आहेत आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत की सगळ्यात पहिलं तत्वज्ञान आणि राज्यकर्ते यांना जोडणारा हे विधान आहे की किंग्स और प्रिन्सेस जे आहेत यांनी एकतर स्वतः फिलॉसॉफर झालं पाहिजे किंवा त्यांनी फिलॉसॉफी शिकली पाहिजे. म्हणजे तुम्ही राज्यकर्त्या वर्गांकरता काहीतरी कंपल्शन सांगतायत, काहीतरी अट त्या ठिकाणी सांगता आहे आणि त्यात काय सांगतायत की जर हे असं झालं तरच सिटीज विल नेव्हर हॅव रेस्ट फ्रॉम इव्हिल. जर असं झालं नाही, म्हणजे जर राज्यकर्त्या वर्गांनी तत्वज्ञान शिकलं नाही किंवा ते तत्वज्ञ झाले नाही तोपर्यंत तुमच्या ज्या सिटीज आहे, सिटीजचा इथं जो अर्थ आहे तो म्हणजे नगर राज्यांचा अर्थ आहे. नगर राज्य म्हणजे मॉडर्न
जी आपली कन्सेप्ट आहे नेशन स्टेटची तिला ते लागू होतं, की जोपर्यंत तुमचे राज्यकर्ते तत्वज्ञ असणार नाहीत किंवा ते तत्वज्ञानाचा अभ्यास करणार नाहीत तोपर्यंत तुमचे नेशन स्टेट हे इव्हिल पासून सिक्युअर असू शकत नाही. म्हणजे जे राज्यकर्ते तत्वज्ञ असतील, जे तत्वज्ञानाचा अभ्यास करतील, म्हणजे जे फिलॉसॉफर किंग्स असतील, जे तत्वज्ञ राजा असतील, त्यांचेच राज्य इव्हिल पासनं थांबू शकतात. ह्या विधानाचा हा सरळ सरळ अर्थ होतो आणि हेच याच्या डिस्कशन मध्ये तुम्हाला लिहायचं आहे की तत्वज्ञ राजा नेमका काय आहे, तत्वज्ञ राजाचा आयडिएशन काय आहे. प्लेटो तत्वज्ञ राजा मांडतो आहे, तर त्या मांडण्याच्या मागचे त्याचे विचार काय आहे, त्या आयडियल राज्याकरता जाण्याकरताचा जो मार्ग आहे तो तत्वज्ञ राजाचा कसा आहे. तत्वज्ञ राजाच्या राजानं राज्यकारभार हाती घेतल्याच्या नंतर प्लेटोला काय काय अभिप्रेत होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिस्कशन आहे. त्यामुळे डिस्कस ज्यावेळेस आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचं निगेटिव्ह ही सांगणं गरजेचं आहे, दुसरी बाजू ही सांगणं गरजेचं आहे की खरंच हे शक्य आहे का, हे आयडियल आहे का, हे व्यवहार्य आहे का. म्हणजे तुम्हाला तत्वज्ञ राजाच्या ज्या त्रुटी आहेत किंवा त्याच्यावर ज्या टीका झाल्या त्याही तिथं लिहायच्या आहेत, जे आपण म्हणजे ह्या प्रश्नाचे सगळे पर्स्पेक्टिव्ह आपण आपल्या आयडियल फिलॉसॉफर किंगच्या एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलेले आहे. आता ह्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत. हा न्यायविषयक सिद्धांत का महत्वाचा ठरतो, कारण की प्लेटो ना त्याच्या काळामध्ये जे काही न्यायविषयक सिद्धांत होते त्या सगळ्या सिद्धांतांना बाजूला सारून त्याचा हा सिद्धांत मांडलेला आहे. त्याच्या काळातले 3 जे सिद्धांत आहेत त्याच्यावर प्लेटोने काही टीका केली, आपण ते ब्रीफ बघूयात. त्याच्यावर काही प्रश्न येण्याची शक्यता नाहीये, त्यामुळे ते नोट्स मध्ये आपण करणार आहे. ते इथं पीपीटी मध्ये तुम्हाला दिसणार नाही की त्याच्यावर तुम्हाला एक जनरल चर्चा आपण करणार आहे आणि ते तुम्ही वाचलं ते तुमच्या लक्षात येईल. अर्थात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. तर पहिला जो आहे तो परंपरागत विचार होता न्यायाचा. थेरिसमेकसना हा विचार मांडलेला आहे की तो काय सांगतो आहे की परंपरागत जो विचार आहे तो सेपेलसचा विचार आहे. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जो काही मित्र आहे त्या मित्रासोबत मित्रत्वानं वागणं आणि शत्रूसोबत शत्रुत्वानं वागणं म्हणजे न्याय आहे. आता हा परंपरागत विचार आहे, हा प्लेटोच्या अगोदरचा विचार होता, ज्याचा शब्दशः अर्थ त्यांना असं काढला होता की मित्राशी चांगला व्यवहार करणे आणि शत्रूचा तिरस्कार करणे हाच खरा न्याय आहे. प्लेटो म्हणतो की हे शक्य नाहीये, कारण जर तुमचा मित्र म्हणजे आता एखादा राजा असत, त्या राज्यकर्त्याचा मित्र जो आहे त्या मित्रासोबत जर त्यांना चांगलाच व्यवहार नेहमी करणं न्याय असू शकतं, तर जर समजा एखाद्या राज्यकर्त्याचा मित्र हा एखाद्या गुन्ह्यामध्ये अपराधी असेल तर राज्यकर्त्यानं न्यायाच्या तत्वानुसार म्हणजे तत्कालीन जो परंपरागत न्याय विचार आहे त्या विचारानुसार जर वर्तन केलं की तो त्याचा मित्र आहे, त्याला त्याच्याशी चांगलं वागायचं आहे, म्हणजे तो त्याला गुन्ह्याकरता शिक्षा देऊ शकत नाही. आणि जर त्यानं ती शिक्षा दिली नाही तर ह्याला तुम्ही न्याय कसा म्हणू शकता, कारण हा ज्याच्या संदर्भात हा गुन्हा झाला त्याच्यावरती तो काय ठरू शकतो, अन्याय ठरू शकतो. आणि शत्रूसोबत शत्रूसारखा व्यवहार करणं, तिरस्कार करणं, तर ह्यालाही तुम्ही बघू शकता की एखाद्या व्यक्तीवरती जो त्या राज्यकर्त्याचा शत्रू आहे असा तो राज्यकर्ता मानतो, तर त्यांना जर काही एखादी गुन्हा केलेलाही नसेल, त्याच्यामध्ये काही त्याला फक्त त्याच्यावर आरोप झाले आणि त्यानं ते काही कृत्य केलेलंच नाही, तर त्याला न्याय अशी वागणूक मिळणार आहे का? नाही, कारण की न्याय करणाऱ्या व्यक्तीला काय आहे, त्यांना न्यायाचं जे परंपरा तत्व आहे की तुम्हाला शत्रूसोबत शत्रूसारखं वागायचं, तर त्यांना त्या माणसासोबत तसं वागलं तर त्या माणसावर आधुनिक परंपरेतनं आपण ज्याला न्याय म्हणतो की ज्यानं गुन्हा केला त्याला शिक्षा झाली पाहिजे, ज्यानं गुन्हा नाही केला त्याला सोडलं पाहिजे, तर हे तत्व तिथं होताना आपल्याला दिसणार नाहीये. त्यामुळं प्लेटो असं म्हणतो की तुम्ही जो विचार मांडता आहात हा विचार व्यवहार्य नाहीये, ह्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे व्यवहार करणं हे शक्य होणार नाही. आणि ह्याही पेक्षा पुढे जाऊन प्लेटोचा आर्ग्युमेंट आहे की तो म्हणतो की तुम्ही मित्र आणि शत्रू कोण आहे हे ठरवणं देखील एका टप्प्याच्या नंतर अवघड आहे, ते शोधणंही अवघड आहे. आणि त्यामुळं परंपरागत न्याय जर तुम्हाला करायचाही असेल
तरीही तुम्हाला मित्र कोण शत्रू कोण हे ओळखणंही त्या ठिकाणी अवघड जाऊ शकतं. असा विचार तुम्हाला प्लेटोनं परंपरागत न्याय तत्वाच्या अनुषंगाने मांडलेला दिसतो, ज्याचं मांडणी सेफेलस आणि पॉलिमार्कस यांनी केलेली होते. आता थेरिस्मेकस हा जो एक क्रांतिकारी सोफिस्ट विचारवंत होता, त्यांना जो न्यायाचा विचार मांडलेला आहे त्याला क्रांतिकारी विचार म्हणतात. न्यायाचा क्रांतिकारी विचार असं त्याला म्हणतात. आता सेफिलसचे विचार जे होते तो काय म्हणतो की शक्तिशाली व्यक्तीची इच्छा म्हणजेच न्याय. म्हणजे ह्याच्यामध्ये तो काय करतो की जे व्यक्ती दुर्बल आहेत, त्यांच्याकडे सत्ता नाहीये, त्यांच्याकडे संसाधन नाहीये, त्यांच्याकरता न्याय ही संकल्पना नाहीच. त्यांच्याकरता न्याय संकल्पना काय आहे की शक्तिशाली व्यक्तीचं हित साध्य करणं म्हणजेच न्याय. म्हणजे त्यांच्याकरताची न्यायाची संकल्पना ही काय झाली आहे, परात्मतेकडे जाणारी आहे, की त्यांना त्याचा काही फायदा नाहीये. त्यांनी असंच वर्तन करायचं जेणेकरून शक्तिशाली विचारांचा जी व्यक्ती असेल तिच्या इच्छा पूर्ण होती. तिच्या इच्छा पूर्ण होणं म्हणजे न्याय प्रस्थापित होणं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण आयडियली मॉडर्न थॉट प्रोसेस जी आहे, आपली आधुनिक विचार जो आहे, त्यातनं आपल्याला लक्षात येतं की ही संकल्पना त्या अर्थानं खूपच दुविधा मनस्थिती निर्माण करणारी आणि कॉन्ट्रोवर्शियल त्या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळं आता जर तुम्ही ह्याच्या गोष्टीनं बघितलं की एक तर थेरिस्मिकस नंतरच्या काळामध्ये स्पिनोझाचे जे विचार आहेत तेही त्याच्याशी थोडेसे मिळते जुळते आपल्याला दिसत आहे. तर प्लेटो काय सांगतो, प्लेटो म्हणतो की एकतर तुम्ही शक्तिशाली व्यक्तीचा न्याय ही संकल्पना मांडू शकता, कारण की शक्तिशाली व्यक्ती कोण, तर शक्तिशाली व्यक्ती म्हणजेच राज्यकर्ते. आता हे राज्यकर्त्यांचा इच्छा म्हणजेच न्याय होऊ शकत नाही, कारण की ज्यावेळेस राज्यकर्ते एखाद्या गोष्टीचा निर्णय देतील किंवा काही आज्ञा करतील त्या नेहमीच करेक्ट असतील असं नाहीये. त्याच्यामध्ये त्यांचे पूर्वग्रह असू शकतात, त्यांचे वेस्टर्न इंटरेस्ट असू शकतात, आणि त्यामुळं त्यांच्या आज्ञेचं पालन नेहमीच करायला हवं. म्हणजे जे काही दुर्बल लोक आहेत त्यांनी शक्तिशाली व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करणं म्हणजे न्याय आहे. परंतु जर त्याची आज्ञाच चुकीची असेल, त्याची आज्ञाच पूर्वग्रह दूषिततेतून आलेली असेल आणि ती जर अन्यायकारक असेल तर तिचं पालन तुम्ही करू शकत नाही, कारण ती अन्याय व्यवस्थेकडे निर्माण करणारी आहे. त्यामुळं न्यायाचा क्रांतिकारी विचार जो थेरिस्मेकसनं मांडलेला आहे तो प्लेटोला मान्य त्या ठिकाणी होताना दिसत नाहीये. त्याच्यानंतर व्यवहारवादी न्यायाचा संबंध सिद्धांत त्या ठिकाणी ग्लॉकनना मांडलेला आहे. तर त्यामध्ये न्याय कृत्रिम अशी संकल्पना आहे असं ग्लॉकनचं म्हणणं आहे. की न्याय काय आहे, तर न्याय हा जे वीक लोक आहेत, जे दुर्बल लोक आहेत, या सगळ्या लोकांनी काय केलेलं आहे, या सगळ्या लोकांनी एकत्र आले आणि न्यायाची अशी एक अमूर्त संकल्पना निर्माण केली की या संकल्पनेच्या आधारे त्यांनी स्वतःचं रक्षण केलं आणि असं वर्तन करणं म्हणजे न्याय असं करून त्यांनी जे काही शक्तिशाली लोक आहेत त्या लोकांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, असा हा विचार आहे. आणि याचा अर्थ काय होतो, न्याय ही एक नैसर्गिक संकल्पना नाहीये, नॅचरल कन्सेप्ट नाहीये, हिला कुठेतरी काळाच्या एका टप्प्यावरती निर्माण केलेला आहे असा विचार आपल्याला यातनं येताना दिसतो आहे. मग त्यावर प्लेटो काय म्हणतो की प्लेटो तर न्याय म्हणजे आत्म्याचा गुण समजतोय, कारण प्लेटोच्या म्हणण्यानुसार आत्म्याच्या गुणातनं येणारी त्याची जी काही गुण आहेत त्याच्यातनं तो त्या व्यक्तीचा वर्ग ठरवणार, त्या वर्गानुसार तो वर्तन करणार, वर्तन केल्याच्या नंतर येणारी जी समाज संरचना आहे ती न्याय समाज संरचना आहे. म्हणजे प्लेटोच्या विचारांच्या मूळस्थानी काय आहे, तर न्याय हा आत्म्याचा गुण आहे आणि न्याय हा एक नैसर्गिक संस्था आहे. त्या प्रकारे प्लेटोनं काउंटर केलेला आहे परंपरावादी विचारांच्या न्याय विचारांच्या सिद्धांताला. आणि याच्या पुढे जाऊन मग आता प्लेटोनं काय केलेलं आहे, त्याची एक न्यायाची संकल्पना त्या ठिकाणी, न्यायविषयक सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे. विशेषतः त्याचं जे पहिलं पुस्तक आहे रिपब्लिक, ह्याच्यामध्ये याच्यावरती जास्त उहापोह झालेला आहे आणि त्याचं सबटायटलही तुम्हाला माहिती आहे की न्यायविषयक, कन्सर्निंग जस्टिस आहे. त्यामुळे त्यांना
न्यायाच्या संदर्भामध्ये विस्तृत अशी मांडणी आपल्याला रिपब्लिक मध्ये केलेली दिसत आहे. त्याच्यानंतर सामाजिक राजकीय परिस्थिती बदलण्याचे साधन म्हणून त्यांना त्या ठिकाणी न्यायाकडे बघितलेलं आहे, की जी काही समाजामध्ये जी काही अंधकार निर्माण झालेला आहे, जी काही अराजकता निर्माण झालेली आहे ती कमी करायची आहे. कारण की अज्ञानी आणि नैतिक अधपतन झालेले राज्यकर्ते आहेत, त्यांनी समाजाची परिस्थिती खराब केलेली आहे, त्यांनी राजकारण खराब केलेलं आहे, दूषित केलेलं आहे. त्याचं प्युरिफिकेशन करण्याकरिताची जी काही प्रोसेस आहे तिला त्यांना न्याय असं म्हटलेलं आहे. आणि न्याय हे साधन तो राजकीय आणि सामाजिक बदलाचं मानतो, या ठिकाणी आपल्याला ते दिसून येत आहे. त्यानंतर तो म्हणतो की तुम्ही प्रत्येक व्यक्तीनं स्वधर्माचं आणि स्वकर्माचं पालन करणं म्हणजे न्याय आहे. स्वधर्माचं आणि स्वकर्माचं पालन म्हणजे काय, की त्या व्यक्तीच्या ठायी असलेल्या गुणानुसार त्याला नेमून दिलेलं जे कार्य आहे त्यानं जर ते काम केलं तर न्याय स्थापित होणार आहे. स्वतः प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीनं आपापलं काम केलं की एक न्याय व्यवस्था स्थापन होईल, असं प्लेटोच्या न्याय सिद्धांताचं मूळ आहे. आताच्या काळामध्ये आपण जसं कोर्ट कचेरी, न्यायाधीश, न्यायालय, एकंदरीत आपलं जे ज्युडिशियरीचं जे सेटअप आहे त्यामध्ये आणि त्याच्या प्रोसेसनं येणारं जे काही त्याच्यानंतर येणारा जो काही निकाल आहे त्या निकालाच्या अनुषंगाने न्यायाची संकल्पना प्लेटोच्या नाहीये. प्लेटो न्यायाला त्याच्या पुढे जाऊन एका समाज रचनेचा पाठ सांगतो आहे आणि एका आयडियल जीवनाचा मार्ग म्हणून न्यायाकडे बघताना आपल्याला दिसतो आहे. त्याच्यामुळे आधुनिक कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही त्याच्या न्यायाच्या संकल्पनेकडे बघू शकत नाही. समाजातील तिन्ही वर्गाने आपले काम अचूक रीतीने पाडणे म्हणजेच न्याय. म्हणजे प्रत्येक वर्गाने आपापल्या ठरवून दिलेलं कार्य पूर्ण करणं आणि एकमेकाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही तरच न्याय स्थापित होऊ शकतो. आणि असं करण्यालाच तो काय म्हणतो की न्याय स्थापन झालेला आहे. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप त्या ठिकाणी करणं अपेक्षित नाहीये. न्याय सिद्धांताचा प्लेटोच्या न्यायाचे प्रकार आहे. त्यांना 3 पातळीवरती न्यायाची संकल्पना सांगितलेली आहे. एक आहे व्यक्तीच्या, दुसरा आहे वर्गाच्या, तिसरा आहे समाजाच्या. व्यक्तीच्या म्हणजे राज्याच्या. व्यक्तीच्या पातळीवरती काय सांगतो तो की प्रत्येक व्यक्तीनं त्याचा स्वधर्म आणि स्वकर्माचं पालन करायचं आहे. त्याचा जे गुण आहे त्याच्यावरून त्याचा एक धर्म ठरणार. त्या धर्म म्हणजे मॉडर्न कन्सेप्ट जी रिलिजनची आहे तसं नाही. स्वधर्म म्हणजे त्याचा आत्मिक गुण आणि त्या आत्मिक गुणाच्या अनुषंगाने त्याला आपण अलोकेट केलेलं ते एक स्पेसिफिक काम. स्वधर्म आणि स्वकर्म याच्या अनुषंगाने व्यक्तीनं त्याचं काम करणं म्हणजे ही झाली व्यक्तिविषयक न्याय संकल्पना प्लेटोची. त्याच्यानं वर्गीय न्याय संकल्पना काय सांगते की प्रत्येक वर्गाने काय करायचं आहे, आपापलं काम करायचं. श्रमिक वर्ग असेल त्यांना उत्पादनाचं काम करायचं आहे, त्यांना शेतीचे काम करायचे आहे आणि त्यांना उरलेले जे 2 वर्ग आहे लष्कर आणि राज्यकर्ते, ह्या दोघा वर्गांचं काय करायचं आहे, सेवा करायची. हेच त्याचं काम आहे. त्यांना त्याचं काम करायचं. त्यांना लष्करात भाग घ्यायचा प्रयत्न करायचा नाही. त्यांना तत्पज्ञ राजा होण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी करायचा नाही. सेम अप्लाइज टू लष्कर आणि तत्वज्ञ राजा. त्यामुळं वर्गाच्या वर्गीय न्याय सिद्धांत काय आहे प्लेटोचा, की वर्गानं आपापलं काम प्रत्येक वर्गानं करायचं आहे आणि इतरांच्या वर्गामध्ये हस्तक्षेप करायचं नाही. आता राज्याचा न्यायविषयक सिद्धांत काय आहे किंवा राज्याचं न्यायविषयक कर्तव्य काय आहे, तर त्याबद्दल प्लेटो असं म्हणतो की तिन्ही वर्गांनी त्यांची कामे करणे आणि तिन्ही वर्गांना एकत्रित ठेवणे हे काम आहे राज्याचं. म्हणजे ह्या तिन्ही वर्गामधली जी विविधता आहे तिला एका ठिकाणी ठेवणं, तिच्यात एकता निर्माण करणं आणि त्यांनी इतरांमध्ये हस्तक्षेप न करणं, एका वर्गाने इतर वर्गामध्ये हस्तक्षेप न करणं, या सगळ्याचं जे मॉनिटर आहे त्या सगळ्यांना बघणं, या सगळ्यांचं नियंत्रण करणं, रेग्युलेशन करणं, ह्याचं जे काम आहे हे राज्याचं न्यायविषयक कर्तव्य त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणजे प्लेटोचं न्यायाचे जे प्रकार आहेत ते इनडायरेक्टली त्या त्या सेक्शनचं न्याय स्थापनेमधलं कर्तव्य अधोरेखित करणारे त्या ठिकाणी ठरतात. आपल्याला या ठिकाणी असं दिसून येत आहे. प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताचे वैशिष्ट्य काय, तर प्लेटो हा व्यक्तिगत प्रकृतीशी निगडीत न्याय संकल्पना मांडताना आपल्याला दिसतो आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये कोणता गुण आहे त्या गुणानुसारच त्यांना काम करायचं आहे. त्याची व्यक्तिगत प्रकृती कशी आहे, व्यक्तिगत पातळीवर तो कोणत्या प्रकारचं काम करतो, त्याच कामाच्या अनुषंगाने त्यांना वर्तन करायचं आहे. हे एक वैशिष्ट्य आहे की व्यक्तिगत प्रकृतीशी निगडीत त्याचं न्याय सिद्धांत आहे.
न हस्तक्षेपी आहे, म्हणजे एका व्यक्तीनं एका वर्गानं इतर वर्गाच्या किंवा इतर व्यक्तीच्या कामामध्ये कोणतीही लुडबुड करायची नाहीये. आंतरिक गुणाशी निगडीत त्या ठिकाणी आहे की व्यक्तीच्या ठायी कोणता गुण आहे, त्याच्या ठायी साहस आहे, त्याच्या ठायी वासना आहे, की त्याच्या ठायी तत्वज्ञान ज्ञान आहे, याच्या अनुषंगानं बुद्धी आहे, विजडम आहे, या अनुषंगानं त्याचं काम ठरणार आहे, त्या अनुषंगाने त्याला ते काम करायचं आहे. म्हणजे व्यक्तीचे जे आंतरिक गुण आहेत त्या गुणांना वाव देण्याचं काम ह्या प्लेटोच्या न्याय सिद्धांताचं एक वैशिष्ट्य आहे. नैतिकतेशी संबंधित आहे की प्रत्येक वर्गाने आपलं काम करणं म्हणजे ती एक त्याची नैतिकता आहे, मोरॅलिटी आहे, की माझ्याकडे हे काम सोपवलंय, मी हे काम करेल, मी इतरांच्या कामात हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे काय, हे माझं एक नैतिक वर्तन आहे. प्लेटोच्या एकंदरीत मांडलीतलं नैतिक वर्तन काय आहे की आपापलं कामं करा. हे नैतिक वर्तनासोबतच त्यांना राज्य करताना काही ऍडिशनल कामं सांगितले, लष्करालाही काही ऍडिशनल सांगितले आणि श्रमिक वर्गांनाही काही ऍडिशनल कामं सांगितले आणि त्या लोकांनी ते कामं करायचे. म्हणजेच काय करायचं आहे, नैतिकता पालन करायचं आहे, नैतिकता मान्य करायची आहे. न्यायाच्या प्रकारचे वर्गीकरणही त्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे. व्यक्तिगत पातळीवर न्यायाचा प्रकार काय असू शकतो, वर्गाच्या पातळीवर काय असू शकतो आणि राज्याच्या पातळीवर काय असू शकतो, ह्याचीही मांडणी आपल्याला प्लेटोनं केलेली दिसते आहे. प्लेटोच्या न्याय सिद्धांताचे आणखीन काय वैशिष्ट्य आहेत, तर पुढचं वैशिष्ट्य आहे की तो एक सामाजिक ऐक्य प्रस्थापित करणारं त्या ठिकाणी ठरतं आहे, की समाजामध्ये अशा स्वरूपाची समाज रचना निर्माण करायची की जेणेकरून समाजामध्ये एक हायरार्किकल मॉडेल असेल, ज्याच्यामध्ये म्हणजे त्याला मराठीत तुम्ही जर लिहायचं ठरवलं तर पदसोपानात्मक एक व्यवस्था निर्माण करायची आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये सगळ्यांनी आपापले काम करणं म्हणजे की एकात्म अशी एक संरचना एका समाजाची आपण घडवून आणू शकतो, असं इथं आपल्याला वैशिष्ट्य अधोरेखित करता येईल. कर्तव्यावर भर देणारा हा सिद्धांत आहे की न्याय काय आहे, तर न्याय तुम्ही तुमच्या कर्तव्य पालन करणे हा एक सरळ अर्थ जर तुम्ही पकडला तर प्लेटो आपल्याला काय करताना दिसतो आहे, तर प्लेटो हा लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतोय आणि ते कर्तव्य पूर्ण पार पाडण्याकरिता त्यांना कंपल्शनही करताना आपल्याला दिसतो आहे. व्यक्तीच्या प्रगतीसाठी न्याय सिद्धांत हा महत्वाचा आहे, कारण की व्यक्तीची प्रगती कधी होऊ शकते, तर एक आयडियल समाज असेल त्यावेळेस त्याची प्रगती होऊ शकते. त्या समाजाकरिता प्लेटो जे न्यायाचं मॉडेल मानतो आहे त्या न्यायाच्या मॉडेलमध्ये त्या व्यक्तीला ते गुणांवरती काम करणं, त्या गुणांचा अंगीकार करणं, त्याला एम्प्लिफाय करणं, त्याच्यात त्यांना प्रावीण्य मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. त्यामुळं प्लेटोचा न्याय सिद्धांत काय करतो आहे, तर व्यक्तीची प्रगतीही करतो आहे. शिक्षणाला खूप महत्व आहे, कारण की प्लेटोचा पूर्ण न्याय समाज रचनेची मांडणी हे त्याच्या शिक्षणातून येणारी आहे. कारण तो शिक्षणाला ते न्याय समाज व्यवस्था प्रस्थापित करण्याचा एक माध्यम म्हणून त्या ठिकाणी बघताना आपल्याला दिसतो आहे. न्याय मंडळाला त्या ठिकाणी स्थान नाही. तत्वज्ञ राजा जे काही काम करत ते चांगलंच असेल, कारण त्या विजडम मधनं आलेलं असेल, त्याच्या मागे तसं काही ते एक तर्क असेल, लॉजिक असेल आणि त्यातनं तत्वज्ञ राजानं केलेलं काम हे आयडियलच असल्या कारणानं किंवा प्रत्येक समाजाच्या घटकांना त्याच्या आत्म्याच्या गुणानुसार केलेलं काम हे एक आयडियलच असल्या कारणानं इथं एक कृत्रिम अशा न्यायव्यवस्थेची काही एक गरज नाहीये, जी आपण आधुनिक काळामध्ये आपली सगळ्यात मोठी नेसेसिटी आहे की आपल्याकडे ज्युडिशियल सिस्टीम असायला हवी, त्याची गरज नाहीये, असं प्लेटोच्या न्याय सिद्धांताचं वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता त्याच्यावर अर्थातच काही टीकाही झालेल्या आहेत. आपण बघतो की प्रत्येक गोष्टीला काही ना काही टीका आहे, काही ना काही गोष्टी त्याच्या मागं लागलेल्याच त्या ठिकाणी असतात. आता ही टीका जी प्लेटोच्या संदर्भामध्ये झालेली आहे तर ती काय आहे, 3 वर्गात संघर्ष होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. की आता तुम्ही आयडियली एखाद्या वर्गाला जर एखादं काम सांगितलं आणि त्याच कामामधून त्याला काही प्रगतीच दिसत नाहीये किंवा त्याचं दमन होतं, विशेषतः जो श्रमिक वर्ग आहे त्याच्यावर तुम्ही खूप काही रिस्पॉन्सिबिलिटीज सोपवलेल्या आहेत, त्याला तुम्ही इतर 2 वर्गांच्या सेवेचं एक माध्यमही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे काय होतं आहे, तर इथं तिन्ही वर्गामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे. न हस्तक्षेप अशक्य आहे. तिन्ही वर्ग समाजामध्ये आपण बघतो की समाजामध्ये प्रत्येक समाज घटकाचा एकमेकासोबत काही ना काही संपर्क त्या ठिकाणी येताना दिसतो. त्यामुळं हस्तक्षेप होणारच नाही,
हे असं म्हणणंही त्या ठिकाणी अशक्य आहे. त्याचा नंतर याच्यामध्ये तिन्ही वर्गामध्ये तुम्ही काहीतरी साचेबंद असं काम करायला लोकांना लावतायत आणि मग ह्या साचेबंद वृत्तीमुळे काय होऊन जातो की त्या व्यक्तीचा वैयक्तिक विकासही काही होताना आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्य विरोधी आहे. अर्थातच व्यक्तीला चॉईसच नाही, त्याच्या आत्म्याचा एक ठराविक गुण आपण पकडला, त्याला एका साचेबद्ध शिक्षण व्यवस्थेत टाकलं आणि त्या शिक्षण व्यवस्थेच्या एका टप्प्याच्या नंतर त्याची परीक्षा झाली, त्या परीक्षेत तो पास होतोय नाही होतं त्या एका दिवसावर त्याचा निर्णय होणार आणि त्या निर्णयातनं त्याची चॉईस तिथं काय होणार, कन्स्ट्रेंट त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर लोकशाही विरोधी आहे अर्थातच, कारण की लोकांना म्हणजे एका ठराविक गुण असणं आणि तेही त्या प्लेटोच्या न्यायव्यवस्थेतनं निर्माण झालेले तत्वज्ञ हे सोडले तर बाकी कोणालाही त्या ठिकाणी तो अधिकारच नाहीये की तो राज्यकर्ता होऊ शकतो. त्यामुळे त्याच्याही अधिकारावरती तुम्ही बंधनं त्या ठिकाणी टाकलेली आहे. आणखीन काय टीका होणार आहे की अन्याय होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा गुण आहे, आता समजा काय की माणसाकडे जर आपण बघितलं तर भरपूर वेळेस काय होतं की नॅचरली नैसर्गिक दृष्ट्या काही लोकांमध्ये काही गुण लवकर टॅप होतात, काही लोकांमध्ये समजा काही जे बालक असतात, मुलं मुली, ते लहानपणी काही खूप चंचल असतात, सुरुवातीच्या काळात खूप चंचल लोक असतात बालक, आणि काही जे बालक आहेत ते थोडे स्लो असतात किंवा ते थोडं लेटर फेज मध्ये चंचल होतात. ज्यावेळेस तुम्ही 6व्या वर्षाला एखाद्या व्यक्तीकडे बघता आहात की ह्याच्याकडे काय गुण आहेत काय नाही, 20व्या वर्षी त्याच्यावर ठरवून देत आहेत की ह्याला ह्या वर्गातच जायचं आहे, तर काही लोकांमध्ये विजडम हे लेटर फेज मध्येही येऊ शकतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीमधलं जर त्याची नैसर्गिक जडणघडणीमध्ये त्याला काही संसाधन भेटले नाही, त्याला स्त्रोत मिळालेले नाही, तर त्याची जडणघडणी स्लोही होऊ शकते. मग ती जर लेट झाली तर मग त्याच्यावर उपाय काय, त्याच्याकडे तुम्ही कसं बघू शकता, ह्या सगळ्या गोष्टींचाही विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं अशा स्वरूपाची व्यवस्था ही अन्यायकारकही ठरवू शकते. केवळ नैतिकशी संबंधित विचार मांडलेला आहे की जर काही शिक्षण आल्याच्या नंतर नैतिकच वर्तन होणार आहे. आता शिक्षणानं माणसाचं नैतिकीकरण होऊ शकतं, आयडियली हे व्हायलाही हवं, परंतु हे खरंच होतं का, तर भरपूर केसेसमध्ये ते होतानाही दिसत नाही. कधी कधी आपल्याला लक्षात येते की खूप जास्त शिकलेले लोकही खूप बळवाटा करण्याचा, अनैतिक वर्तन करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. म्हणजे सर्वच करतात का, तर नाही, पण युनिव्हर्सलही तुम्ही त्याला म्हणू शकता, युनिव्हर्सल ट्रूथही म्हणू शकत नाही की सगळेच लोक नैतिक होऊ शकतात शिक्षणाच्या नंतर. ही एक टीका त्या ठिकाणी होऊ शकते. केवळ यांत्रिकता आहे, म्हणजे काय, ते तुम्ही काहीतरी एक मेकनाइज सिस्टीम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ही वर्ग आहे, ह्या वर्गात तू यायचं, हे काम करायचं, इतकं शिक्षण घ्यायचं आणि असं स्वरूपाचं काम तुझ्याकडनं होणार आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, त्या क्लासला मेकनाइज रूप देण्याचा प्रयत्न करत आहे. समाज हिताकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, कारण की समाजाचं लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये हित कशात आहे. प्लेटोच्या म्हणण्यानुसार तत्वज्ञ राजानं राज्य केलं म्हणजे एक समाजाचं हित साध्य होणार, परंतु खरंच असं आहे का हो की समाजाचं हित हे फक्त तसंच साध्य होऊ शकतं का? समाजाचं हित वेगळ्याही गोष्टीनं साध्य होऊ शकतं. आणि जर तत्वज्ञ राजानं जर व्यवस्थित काम केलंच नाही तर समाजाचं हित साध्यही होऊ शकतं, तर नाही. सो अशा प्रकारे समाजाचं हित साध्य होईलच याची शाश्वतही कोणी देऊ शकत नाही. आता शिक्षण विषयक सिद्धांत आपल्याला त्या ठिकाणी प्लेटोचा बघायचा आहे. प्लेटो ज्यावेळेस आपल्याला न्यायाच्या संदर्भामध्ये किंवा तत्वज्ञ राजाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस मांडणी करताना दिसतो आहे, तर त्याचा जो आधार आहे त्या एकंदरीत मांडणीचा किंवा त्याला त्या पोझिशनला पोहोचण्याकरिता तो काय करतो आहे, तो मार्ग म्हणून त्या ठिकाणी तत्वज्ञ शिक्षण पद्धतीला, शिक्षण विषयक सिद्धांतालाच त्या ठिकाणी बघताना दिसतो आहे. त्यामध्ये शिक्षण विषयक सिद्धांतात त्रिवर्ग सिद्धांत आणि न्यायाच्या सिद्धांताला पूरक मांडणी आहे. तिन्ही वर्गांची निर्मिती, त्या तिन्ही वर्गांनी आपापलं काम करणं म्हणजेच न्याय व्यवस्था, आणि हे सगळं साध्य होताना 3 वर्गांची जी जडणघडण आहे ती जडणघडण करण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. म्हणजे तुम्ही जर ट्रायंगल बघितला तर ह्या ट्रायंगल मध्ये, ह्या त्रिकोणामध्ये इथं तुमचं जर न्याय असेल तर इथं तुमचं आहे, इथं त्रिवर्ग
संरचना आहे, इथं न्याय आहे आणि हे जे शिक्षण आहे हे ह्याला पूरक त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे एकमेकाला कनेक्टेड अशा संकल्पना त्या ठिकाणी आहे. दूरगामी लांबचा विचार करणारी शिक्षण पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी मागितलेली आहे. प्रगत शिक्षण व्यवस्था, कारण कंपल्सरी शिक्षण तुम्हाला तिथं दिसतो आहे की तुम्ही शिक्षण घेतलंच पाहिजे. जो काही प्लेटोच्या राज्यामध्ये राहणार त्याला शिक्षण घ्यायचंच आहे. सम्यक विचार मांडणारा हा शिक्षण विषयक सिद्धांत त्या ठिकाणी प्लेटोचा आहे. व्यावसायिक शिक्षणाची त्याच्यामध्ये मांडणी आहे, कारण की 6 ते 20 मध्ये ज्या प्रकारचं शिक्षण आपण देणार आहोत त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाला खूप भर प्लेटोना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि आता लेटर फेज मध्ये आपण ज्यावेळेस आधुनिक काळामध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये काही योजना मांडतोय, स्किल इंडिया सारख्या योजना मांडतोय, म्हणजे आपण काय करतोय, व्होकेशनल ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंट ह्याच्यावरती भर देतोय. तर प्लेटोना त्या काळामध्ये स्किल डेव्हलपमेंट, व्होकेशनल ट्रेनिंग याला महत्व दिलेलं आपल्याला त्याच्या शिक्षण विषयक विचारामध्ये दिसतो आहे. उगाच रुसो प्लेटोच्या रिपब्लिकला शिक्षणाच्या संदर्भातला अत्युच्च असा ग्रंथ मानत नाही. त्याच्यानंतर नैतिक शिक्षण देतो आहे, फिलॉसॉफरला जे शिक्षण देतो आहे किंवा इतरही वर्गांना आपापले काम करण्याचं जे शिक्षण देत आहे ते एक नैतिक पठडीतलं शिक्षण आहे. आपण आज युपीएससी ज्यावेळेस तुम्हाला इथिक्स मोरॅलिटीचा पेपर ऍड करते आहे, 2013 साली ज्यावेळेस तो पेपर येतो आहे, तर म्हणजेच युपीएससीलाही जे कॅन्डिडेट्सला सिलेक्ट करायचं आहे त्यांचं नैतिक वर्तन काय आहे, त्यांचे नैतिक विचार आहेत का, त्यांचे विचार विश्व कसं आहे हे त्या पेपरमधनं चेक करण्याची निकड वाटते आहे, जी प्लेटोना त्याच्या शिक्षण विषयक सिद्धांतामध्ये, शिक्षण विषयक संरचनेमध्ये अगोदरच सांगून ठेवलेली आहे. सक्तीचं प्राथमिक शिक्षण आहे. आपल्या शासकीय धोरणामध्ये आपण बघतो आहे की आपण प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलेलं आहे. प्राथमिक शिक्षण हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे. मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण ही आपण संकल्पना अंमलात आणलेली आहे. सो ही संकल्पना आपल्याला प्लेटो त्या काळामध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये मांडताना आपल्याला दिसतो आहे. रिसोनो रिपब्लिक विषयी सांगितलेलं आहे की आतापर्यंत लिहिण्यात आलेल्या सर्वात महान शिक्षण विषयक ग्रंथ म्हणजेच रिपब्लिक, असे जे विचार आपल्याला रिपब्लिक संदर्भामध्ये आणि एकंदरीत प्लेटोच्या न्याय शिक्षण विषयक सिद्धांतामध्ये करताना दिसत आहे. प्लेटोच्या शिक्षण विषयक विचारांची मीमांसा आपण या ठिकाणी बघणार आहोत की सक्तीचे आणि योग्य शिक्षण हे आदर्श राज्याचा मूळ आधार आहे. म्हणजे तुम्ही कंपल्सरी एज्युकेशन देत आहात आणि त्याच सोबत प्रत्येक वर्गाला त्याच्या आत्म्याच्या गुणानुसार जे शिक्षण देत आहात ते शिक्षण काय आहे, तर ते शिक्षण तुमच्या एकंदरीत आयडियल स्टेटच्या, आदर्श राज्याचा पाया त्या ठिकाणी आहे. गुणवत्ता वृद्धीसाठी किमान शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी सांगितलेली आहे की 20 वर्षापर्यंत कंपल्सरी सगळे शिक्षण करणार आहेत. म्हणजे प्लेटोच्या राज्यामध्ये 20 वर्षापर्यंत 6 ते 20 म्हणजे 14 वर्ष शिक्षण घेणं हे आयडियली कंपल्सरी आहे. त्यामुळे सगळेच शिक्षित त्या ठिकाणी 100% लिटरसीकडे जाण्याची ही गोष्ट, एज्युकेटेड सोसायटी निर्माण करणारी गोष्ट त्या ठिकाणी प्लेटोची दिसते आहे. शिक्षणात ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीतनं तत्वज्ञ राजा निर्माण करणं हे एक मार्गक्रमण त्यांना शिक्षण व्यवस्थेतनं दाखवून दिलेलं आहे की राज्यकर्त्यां हे शिक्षित असावे. हे आज आपण करतो. न्यायालय आज सांगतात की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कंपल्सरी एज्युकेशन असलं पाहिजे, म्हणजे 10th पास असेल, 12th पास असेल, हे क्रायटेरिया असायला पाहिजे. किंवा तुम्ही जर जनरल डिस्कोर्स बघितला पब्लिकमध्ये की किमान शिक्षण झालेलं, ज्यावेळेस चर्चा होतात की अमुक अमुक शिक्षण झालेली व्यक्ती पहिल्यांदा निवडून आली, किंवा मग कधी कधी असं असतं की 10वीपेक्षा कमी शिक्षण असलेले व्यक्ती निवडून आलेले आहेत. पण हे ज्या बातम्या येतात त्या बातम्या कुठनं येतात की लोकांमध्ये एक जनरल मोशन निर्माण झालेलं आहे की शिक्षण असायला हवं, ज्यांना आपण निवडून देतो आहोत त्या आपल्या लोकप्रतिनिधी हे शिक्षित असायला हवं. आता ही आपली ज्यावेळेस भावना होते किंवा हे जनरल डिस्कोर्स मध्ये आहे, अर्थात याच्यावरती आजही आपल्याकडे काही बंधन नाही की शिक्षण कंपल्सरी असायला पाहिजे की नाही. आता ह्याच्यामध्ये परत एक खूप मोठा लार्जर डिबेट आहे की डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाला ती संधी असायला हवी लाढण्याची, त्याचसोबत शिक्षणातनं विजडम येतच का, ही एक मूळ डिबेट या एकंदरीत कॉन्टेक्स्ट मध्येही आपल्याला बघायला पाहिजे. की आपण ज्यावेळेस म्हणतो की शिक्षित राज्यकर्ते यायला हवं, पण खरंच शिक्षित राज्यकर्त्यांनी काही परिस्थिती बदलणार आहे का, किंवा राज्यकर्ते शिक्षित असणं हेच फायनल एम असू शकतं का, याचाही विचार आपल्याला त्या ठिकाणी करायला हवा. आणि हे लार्जर डिबेट आहे. त्यातनं जाता आपल्याला इथं बघायचं आहे की प्लेटो कसं त्याच्या तत्वज्ञ राज्यकर्त्याला
प्रशिक्षित करण्याचा मार्ग बघत आहे. सर्व वर्गांना कर्तव्याचे पालन करण्यासाठी योग्य शिक्षण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. की एक मिनिमम शिक्षण द्या, ती व्यक्ती त्याच्या कर्तव्याचं पालन करणार आहे. हे प्लेटोच्या शिक्षण विषयक सिद्धांताच्या विचारांच्या ठायी आपल्याला दिसत आहे. एकाच वेळेस अंतरंग आणि बाह्यरंग विकसित करण्याची शक्ती म्हणजे शिक्षण. शिक्षण हे तुमचं अंतरंग ही म्हणजे तुमच्या ज्या आत्म्यात अंतरंगात असलेले गुण आहेत ते गुण आणि बाह्यंगातील विकसित जे गुण आहेत ते गुण या सगळ्यांचा विकास त्या ठिकाणी करताना दिसते आहे. आणखीन काय विचार आपण त्याच्यामध्ये करू शकतो की प्लेटोच्या शिक्षण विषयक विचारांच्या मीमांसेमध्ये नेमकी कोणत्या कोणत्या गोष्टी आणखीन येत आहेत की मानसिक दौर्बल्य आणि विकृती दूर करून व्यक्तीला नैतिक, परोपकारी, सत्यवादी आणि सद्गुणी बनवण्याचं माध्यम म्हणून प्लेटोचं शिक्षण आपण बघू शकतो. की इतके विचार त्या ठिकाणी प्लेटोच्या विचारांमध्ये आपल्याला दिसते आहेत. त्यानंतर पुढचा जो मार्ग आहे तो काय आहे तर राज्य ही एकमेव शिक्षण संस्था, म्हणजे शिक्षणाची एकंदरीत जी काही यंत्रणा आहे ती पूर्ण यंत्रणा राज्यांच्या अनुषंगानच आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. राज्याच्या बाहेर कोणतंही शिक्षण असणार नाही. त्यानंतर आत्म्यावर संस्कार करण्याचे कार्य शिक्षण करते. म्हणजे शिक्षण हे काय करत आहे की तुमच्या आत्म्यामध्ये जे काही गुण आहेत, तुमच्या अंतरंगामध्ये जे काही गुण आहेत त्यांना मोठं करण्याचं काम करत आहे, त्यांना संस्कारित करण्याचं काम देखील हे शिक्षण करताना आपल्याला दिसतं आहे. त्याच्यानंतर ज्ञान हेच सद्गुण हा या शैक्षणिक विचारांचा शिक्षणाच्या सिद्धांताचा पाया आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे. प्लेटो एकंदरीत त्याच्या शिक्षण विषयक सिद्धांतामध्ये ज्ञान हेच सद्गुण आहे आणि हे सद्गुण प्राप्ती करता लोकांनी काम केलं पाहिजे याचा विचार मांडताना आपल्याला दिसतो आहे. तर प्लेटोचा नेमका शिक्षणाच्या संदर्भातला उद्देश काय होता, त्यांना जी शिक्षण व्यवस्था आपल्याला सांगितलेली आहे तिच्या सांगण्याच्या मागचा त्याचा उद्देश काय होता ते देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्याचा सगळ्यात पहिला मुद्दा असा होता की मन सुसंस्कृत झालं पाहिजे. आणि असं मन म्हणजे तो सुसंस्कृत मन कशाला म्हणतो, कारण तुम्हाला माहितीये की व्हॅल्यू सिस्टीम ही काळाने बदलत जाते. तर त्या काळामध्ये सुसंस्कृत मनाचा जो काही अर्थ त्याला अभिप्रेत होता तो आज असलच असंही नाही. म्हणजे आजही त्यानं जर आपण ती बघितली संरचना तर आपल्या लक्षात येतं की त्याला जे अपेक्षित होतं ते आजही आपल्याला अपेक्षित आहेच. परंतु काही मूल्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये त्या काळाचे निकषही त्याला लागू होतात, हे यामध्ये सांगण्याचा मुद्दा होता. तर तो काय म्हणतो की आपल्याला मन सुसंस्कृत त्या ठिकाणी करायचे आहेत. आणि असे शिक्षणातनं सुसंस्कृत झालेले मन काय करणार आहे, त्याला स्वार्थ देखील स्पर्श करणार नाही. हा मुद्दा त्यासाठी महत्वाचा त्याला वाटतो. त्याच्यानंतर जो व्यक्ती प्लेटोच्या शिक्षण व्यवस्थेचं अपत्य असेल ती स्वार्थविरहित तर असेलच त्यासोबत ती कर्तव्य दक्ष देखील असेल. कारण की तो असं म्हणतोय की अशा शिक्षण व्यवस्थेचं जे काही अपत्य असेल, ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण ज्या प्रकारची मूल्य व्यवस्था त्यांना देणार आहोत, त्यांच्या मनाचा, आत्म्याचा जसा आपण आकार त्याला देणार आहोत, त्याच्या विचारांना जसा आकार देणार आहोत, त्यातनं ते निस्वार्थी तर बनतील, त्याचसोबत ते कर्तव्य देखील असतील. आणि अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन सत्य शोधण्याची प्रवृत्ती निर्माण होईल. म्हणजे मेजर काय प्रश्न होता, मूळ तिथंच आहे की सॉक्रेटिसच्या तर्काधिष्ठित मांडणीला झालेला विरोध आणि त्यातनं त्याचा झालेला मृत्यू ह्याचा जो प्लेटोवरचा इफेक्ट आहे तो त्याच्या शिक्षण विषयक मांडणीच्या मूलभूत आकलनामध्ये देखील दिसून येतो. आणि त्यामध्ये तो काय सांगतोय की माझ्या शिक्षणाचा हाच उद्देश आहे की सत्याचा शोध घेण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये आली पाहिजे. याचाच अर्थ जे राज्यकर्ते असतील त्यांनी डोळेझाकपणे किंवा पूर्वग्रह दूषित मानसिकतेने कोणताही निर्णय घेता कामा नये. त्यांच्यामध्ये ती आपण तसा ऍटिट्यूडनलच चेंजेस आणणार की त्यांच्यामध्ये सत्याचा शोध घेण्याची वृत्ती जाणणार आहे. त्याच्यानंतर व्यक्तीची आध्यात्मिक
मानसिक ग्रहणशक्ती उंचावते. म्हणजे काय तर व्यक्तीचा आपण असा विकास करणार आहोत, त्याला अशा स्वरूपाचं शिक्षण देणार आहोत की ज्यातनं व्यक्ती आध्यात्मिक दृष्ट्या त्याला ज्ञान प्राप्त होणार आहे, आध्यात्मिक दृष्ट्या स्पिरिच्युअलिटी त्याच्यामध्ये येणार आहे, मानसिक दृष्ट्याही तो सक्षम होणार आहे आणि त्याचा जे आकलन क्षमता आहे, ग्रहण क्षमता आहे ती देखील वाढणार आहे. जबाबदारीची जाणीव त्यामध्ये निर्माण करणार आहे. वर्ग काय आहे, प्लेटोनं सांगितलेली त्रिवर्ग संरचना काय आहे, तर ती संरचना अशी आहे की तुमच्यामध्ये तुमची जाणीव निर्माण झाली पाहिजे आणि त्या जाणीवेच्या दृष्टीने तुमचे कार्य देखील झालं पाहिजे. सामाजिक आणि राजकीय जागृती निर्माण करणे. सामाजिक आणि राजकीय जागृती म्हणजे काय तर शिक्षण व्यवस्थेतनं अशी समाज व्यवस्था आपण निर्माण करूया की जी एक आयडियल असेल आणि या शिक्षणातनं आपण ही या सर्व लोकांमध्ये, नागरिकांमध्ये, सर्व जे शिक्षणाला येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर ही सामाजिक राजकीय जागृती निर्माण करणार आहोत. समाजातील सर्व घटकात एकतेची भावना. आता प्लेटोच्या आकलनाच्या मागे आणखीन एक गोष्ट होती, अथेन्स आणि स्पार्टा मधली असलेली स्पर्धात्मकता. त्यातनं स्पार्टाचा होत असलेला विजय, त्यातनं आलेला एकंदरीत अथेन्सच्या राज्य व्यवस्थे संदर्भामध्ये आणि त्याची एक जी सत्ता संरचना आहे तिच्या संदर्भात निर्माण झालेले प्रश्न, या सगळ्याच्या अनुषंगाने देखील प्लेटोच्या विचाराकडे आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस त्याच्या शिक्षणाचा जो उद्देश आहे एकतेची भावना निर्माण करणे तोही आपल्या लक्षात येतो. व्यक्तीला चरित्र संपन्न करणे, निस्वार्थ बनवण्यास मदत करणे, त्याचसोबत व्यक्तीच्या गुणात्मक आणि कार्यक्षमता वाढवणे, त्याची गुणवत्ता ही वाढवायची आहे आणि त्याची कार्यक्षमता इफिशियन्सी ही वाढवायची आहे. त्याचसोबत त्याला जे काही काम करायचं आहे ते खूप चांगल्या आणि उच्च दर्जाचं झालं पाहिजे. प्लेटोचं असं म्हणणं आहे की आपण ज्यावेळेस त्यांना व्यावसायिक शिक्षण देणार आहोत 20व्या वर्षानंतर, तर समाजामधला जो श्रमिक वर्ग आहे, जो उत्पादक वर्ग आहे, तो देखील हायेस्ट क्वालिटीचं आणि हायेस्ट इफिशियन्सी मध्ये प्रोडक्शन त्या ठिकाणी करणार आहे. प्लस ज्यावेळेस तुम्ही लष्करी प्रशिक्षण देणार आहात तर त्या लष्करी प्रशिक्षणातनं देखील एक कणखर असं लष्करी फौज आपली निर्माण होणार आहे आणि तत्वज्ञ राजाच्या रूपाने एक आदर्श राजा तर आपल्याकडे येणारच आहे. अशा स्वरूपामध्ये व्यक्तीची गुणात्मकता आणि कार्यक्षमता ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी देखील महत्वाची ठरणार आहे. व्यक्तीमध्ये त्याग, सेवा, आपुलकी या गुणांची वाव काढण्यावर देखील प्लेटोचा भर आहे. त्यासोबत व्यावसायिक कौशल्याच्या संदर्भामध्ये देखील शिक्षण व्यवस्थेचा उद्देश आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. 20व्या वर्षापर्यंत बेसिक जे व्यावसायिक कौशल्य व्यक्तीला जीवन जगण्याकरता आवश्यक आहे त्या सगळ्याची ते सगळं त्या व्यक्तीला त्या ठिकाणी देण्यात येत होतं. आता प्लेटोच्या शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट देखील बघणं गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रश्न आला की कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, प्लेटोच्या एज्युकेशन सिस्टमचे कॅरेक्टरिस्टिक्स नमूद करा, म्हणजेच प्लेटोच्या शिक्षण व्यवस्थेचे वैशिष्ट्य नमूद करा, त्यावेळेस तुम्हाला हे मुद्दे तिथं लिहिता येणार आहे. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय आहे की वयोगटाप्रमाणे शिक्षण आहे. वयोगटाप्रमाणे म्हणजे काय, 6 ते 20च्या दरम्यान एक प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 20च्या नंतर एक शिक्षण घ्यायचं आहे आणि 50 पर्यंतचं एक वेगळं शिक्षण त्या ठिकाणी आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती काय आहे तर एक कप्पेबंद अशी आकृती निर्माण करण्यात आलेली आहे आणि याच प्रकारचं शिक्षण ह्या व्यवस्थेतनं दिलं जाणार होतं. मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण हा देखील एक महत्वाचा गुण, महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला प्लेटोच्या शिक्षण व्यवस्थेच्या शैक्षणिक विचारांमध्ये त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामध्ये पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मोफत आणि सक्तीचं व्यावसायिक शिक्षणाची तरतूद, ज्याच्यावर आपण पहिलेच चर्चा केलेली आहे. स्त्रिया आणि पुरुषांना समान शिक्षणाची संधी दिलेली आहे. वेळेस नंतरच्या फेज मध्ये एरिस्टॉटल असेल किंवा त्यानंतरच्या विचारांमध्ये आपल्याला महिलांचे जे अधिकार आहेत ते विरोध होताना दिसत आहेत आणि त्याचा परिपाक पुढे स्त्रीवादी आकलन या एकंदरीत राजकीय विचार विश्वामध्ये येण्यास कारणीभूत ठरलेलं आहे. जे आपण सफरजेट मुवमेंट बघितलेले आहे, इंग्लंडमध्ये झालेले आहे पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर,
ज्यामध्ये मताधिकाराच्या संदर्भामध्ये फर्स्ट वेव्ह ऑफ फेमिनिझम उभा राहत आहे की महिलांना मतदानाचाच अधिकार नाहीये. तुम्ही ज्यावेळेस अथेन्स मध्ये जाल, अथेन्स मधल्या विचारांकडे जाल, तर त्यात त्याचे मुळ तुम्हाला दिसतील की प्लेटो हा पहिला आणि शेवटचा म्हणता येईल त्या काळामधला विचारवंत होता की ज्यांना स्त्रियांच्या इक्वल राईट्स बद्दलची भलावण केलेली आहे. त्यानंतर अरिस्टॉटल असेल किंवा त्याच्यानंतरचे जे विचारवंत आहे त्यांच्यामध्ये हा जो गुण होता स्त्री आणि पुरुषांना समान दृष्टीने बघण्याचा, हा कमी आपल्याला दिसतो आहे. प्लेटोला तुम्ही फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह देखील त्या ठिकाणी बघू शकता. सो हे एक वैशिष्ट्य तुम्ही त्या ठिकाणी नमूद करू शकता की प्लेटोच्या शिक्षणामध्ये स्त्री पुरुषांच्या संदर्भामध्ये असमानता नव्हती, भेदभाव नव्हता. शारीरिक आणि मानसिक शिक्षण, शारीरिक शिक्षणही दिले जात आहे, मानसिक शिक्षणही विद्यार्थ्यांना दिले जात आहे. विशेषतः आपण आता लक्षात घेतो की आपल्याकडं शिक्षणाचं महत्व हे कंटेम्पररी एज मध्ये शिक्षणाला आपण काय करतो, नोकरीचं साधन म्हणून बघतो आहोत. तर त्या काळामध्ये देखील आता प्लेटोनं जी समाज रचना सांगितलेली आहे त्यामध्ये तो कार्य कुशलतेचाच मार्ग सांगतो आहे. त्रिवर्ग संरचना ही काल विशेषीकरण, कार्य विशेषीकरण संरचना देखील आपण तिला पर्यायी म्हणू शकतो की कार्य कोणतं आहे, त्या कार्यामध्ये तुम्ही किती स्पेशल होणार आहात, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट होणार आहात, त्याच्यावरतीच तो बोलतो आहे. म्हणजे काय आहे की त्याच सोबत तो शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील व्यावसायिक कौशल्याच्या संदर्भात शिक्षण देतो आहे. लष्कराच्या संदर्भात म्हणजे उपजीविकेचं साधन म्हणून त्या वर्गाला, त्या व्यक्तीला जे काही त्या वर्गाच्या अंतर्गत करायचं आहे त्याचं शिक्षण तो देतो आहे. त्याच सोबत तो शारीरिक शिक्षणही देत आहे, लष्करी शिक्षणही देत आहे. म्हणजे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की 20व्या वर्षी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या मध्ये जे पास होत नाहीये त्यांना तो श्रम वर्गामध्ये टाकतो आहे. परंतु मग असं जर असेल तर आयडियली त्यांना 20व्या वर्षाच्या नंतर शारीरिक शिक्षण त्याच्या सिस्टीम मध्ये आणायला पाहिजे होतं, पण तो 20व्या वर्षाच्या अगोदरच शारीरिक शिक्षण त्या ठिकाणी आणलेलं आपल्याला प्लेटोनं दिसतं आहे. याचं कारण काय आहे की प्लेटो ज्या परिस्थितीमध्ये बघत होता, पूर्ण अथेन्सला बघत होता, स्पार्टाचे होणारे आक्रमण बघत होता, त्यावेळेस त्याच्या लक्षात येत आहे की लष्करी वर्ग हाच फक्त दणकट असून चालणार नाही, तोच शारीरिकदृष्ट्या सक्षम असून चालणार नाही, इतरही वर्गांना सक्षम व्हायला हवं. म्हणजे ज्यावेळेस इमर्जन्सी सिच्युएशन येईल त्यावेळेस सगळेच लोकांची, सगळ्याच नागरिकांची शारीरिक क्षमता ही चांगली असली पाहिजे. आधुनिक राष्ट्रराज्यांमध्ये जर आपण याचं उदाहरण बघायला गेलो तर इस्रायल आहे किंवा इतरही काही देश आहेत की जिथं लष्करी प्रशिक्षण ही कंपल्सरी आहे. म्हणजे लष्करी सेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी ना कधी द्यावीच लागते. मग त्यालाही तुम्ही या पर्स्पेक्टिव्हनं बघू शकता. त्यासोबत आपण आताच्या आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये एनसीसी सारखे प्रयोग असू शकतात किंवा आताच्या काळामध्ये आपण शारीरिक शिक्षणाच्या वरती देखील भर देताना दिसतो. शारीरिक शिक्षणाचा तासही असतो, अर्थात त्याच्यामध्ये शारीरिक शिक्षणासोबत खेळ हा सगळ्यांचा आवडती गोष्टही असते. सो शारीरिक आणि मानसिक शिक्षण हे विद्यार्थ्यांना सर्वांनाच देण्याचं हे एक वैशिष्ट्य प्लेटोच्या शिक्षण व्यवस्थेत आपल्याला दिसत आहे. आदर्श शासकाच्या निर्मितीचं साधन म्हणूनही तुम्ही प्लेटोच्या या शिक्षण पद्धतीकडे बघू शकता. त्यानंतर विज्ञान आणि गणिताचा समावेश. इव्हन गणिताच्या बाबतीमध्ये प्लेटो हा इतका आग्रही आहे की प्लेटो म्हणतो की ज्याला गणिताचं शिक्षण येत नाही त्याला माझ्या अकॅडमीमध्ये प्रवेश नाही, ज्याला गणिताचं ज्ञान नाही त्याला मी अकॅडमीमध्ये प्रवेश देणार नाही. म्हणजे तो गणित आणि विज्ञानामधनं जी रिझनिंग आहे त्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे याची तो अंगभूत भलामण करताना आपल्याला दिसतोय. ती गोष्ट आपल्याला असायलाच हवी या संदर्भात तो आग्रही त्या ठिकाणी दिसतो. शिक्षणाचा मानसशास्त्रीय आधार देखील त्या या एकंदरीत शिक्षण व्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये सांगतोय. ध्येयवादी शिक्षण आहे की आता 3 ध्येय निहित आहे की तुम्हाला एक तर व्यावसायिक व्हायचं आहे किंवा तुम्ही लष्करात जाणार आहात किंवा तुम्ही तत्वज्ञ राजा होणार आहात किंवा राज्य करते. म्हणजे काय तर शिक्षणाच्या
प्रत्येक टप्प्यावरती काहीतरी ध्येय निर्धारित करण्यात आलेलं आहे आणि त्याच ध्येयानुसार हे काम होताना दिसतं आहे. शिक्षणाचं व्यापक उद्दिष्ट काय आहे, तर एक आदर्श राज्य निर्माण करणं, न्याय राज्य व्यवस्था निर्माण करणं हा शिक्षणाचं व्यापक उद्दिष्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. उत्पादक वर्गाला उच्च शिक्षण नाही हे खरं तर वैशिष्ट्य म्हणू शकता किंवा ही याच्यावरती झालेली प्लेटोच्या शिक्षण व्यवस्थेवर झालेली सर्वात मोठी टीका देखील त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, तर आता आपल्याला बघायचं आहे की प्लेटोचं जे शिक्षण व्यवस्था आहे तिची नेमकी संरचना कशी होती, प्लेटोला कशा स्वरूपाचं शिक्षण सांगितलेलं आहे, कोणत्या वयोगटामध्ये तो कोणत्या प्रकारचं शिक्षण आपल्याकडनं अपेक्षित त्या ठिकाणी करत आहे. तर तो सांगतो की वयाच्या 6व्या वर्षापर्यंतच्या पहिल्या टप्प्यात लहान मुलांना म्हणजे 6 वर्षापर्यंत, वयाचं 6व्या वर्षापर्यंत आता आपलं शिक्षण काय आहे, आता आपल्याकडं 6 वर्षाच्या अगोदर म्हणजे 6वीला पहिल्या वर्गात जातो त्या अगोदर आपण जे काही बाल मंदिर ज्याला आपण म्हणू शकतो, केजी वगैरे त्याला जे आपण म्हणतो, त्यामध्ये जे शिक्षण दिलं जातं त्या संदर्भात प्लेटोनं त्यावेळेस मांडणी केलेली आपल्याला दिसते आहे. तर तो काय सांगतो की 6व्या वर्षापर्यंत बालकांना कविता असतील, काही कथा असतील किंवा गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या आणि ह्या गोष्टी सांगण्याचा उद्देश काय असतो, तर ह्या गोष्टीतनं त्या बालमनावरती संस्कार करायचे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांना त्या गोष्टीतनं काय सार घेता येईल ह्या गोष्टी सांगणं, म्हणजे बालमनावरती 6व्या वर्षापर्यंत तुम्ही या माध्यमातून संस्कार करू शकता असं प्लेटोची मांडणी आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यामध्ये तो असं सांगतोय की तुम्ही म्हणजे आपणही ज्यावेळेस आपल्या लाईफमध्ये या गोष्टी करताना दिसतोय की आपण काय करतो की लहान लेकर आपल्या घरामध्ये असलं त्यांना शूरवीर पुरुषांच्या गोष्टी सांगणं, महाकाव्य सांगणं, रामायण महाभारत सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, छोट्या छोट्या स्टोरीज सांगतो. यातनं काय होतं की यातनं प्लेटो असं म्हणतो की यातनं तुम्ही त्यांच्या मनावरती असे संस्कार करा की ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या त्यांनी त्यांचा अनुग्रह केला पाहिजे आणि ज्या गोष्टी वाईट आहेत त्याची त्यांनी घृणा त्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच कोणती गोष्ट चांगली आहे ती तू कशी स्वीकारली पाहिजे असं त्याला बिंबवायचं आहे, प्लस जी गोष्ट वाईट आहे त्या गोष्टीबद्दल त्याच्या मनामध्ये घृणा किंवा तिरस्कारही निर्माण त्या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा टप्पा तो जो सांगतोय 6 ते 18 वर्षापर्यंतचं शिक्षण हा एक महत्वाचं शिक्षण आहे ज्यामध्ये शारीरिक आणि मानसिक शिक्षण देण्यात येणार आहे. सुदृढ मन त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. प्लेटो त्याचसोबत संगीत शास्त्राचा देखील अभ्यास यामध्ये करायचा सांगतो आहे. त्याचं म्हणणं आहे की 6 ते 18 मध्ये शारीरिक शिक्षणातनं त्याचं शरीर सुदृढ होईल आणि संगीताच्या शिक्षणातनं त्याचा आत्मा, त्याचं मन काय होईल, समृद्ध होईल. त्यामुळे तुम्हाला असं लक्षात येत आहे की प्लेटो एकाच वेळेस शारीरिक शिक्षणासोबत मानसिक शिक्षणावरती देखील 6 ते 18च्या टप्प्यामध्ये भर देताना दिसतो आहे. आणि 18 ते 20च्या नंतरचा जो टप्पा आहे यातनं ह्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जे मी पहिले तुम्हाला सांगितलं की सगळ्यांमध्ये लष्करी क्षमता असली पाहिजे, सगळे सुदृढ असले पाहिजे, याकरता या 2 वर्षाच्या शिक्षणामध्ये त्याग, समर्पण या वृत्तींचा समावेश करण्यात आला. त्यासोबत लष्करी स्वरूपाचं एक छोट्या पातळीवरचं जे बेसिक असं प्रशिक्षण आहे तेही देण्यात आलेलं आहे. आणि या प्रशिक्षणातनं एक चारित्र्य संपन्न समाज, शिस्तबद्ध समाज, आज्ञापालना करणारा समाज या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसतो. या 3ऱ्या टप्प्यात प्लेटो व्यावसायिक शिक्षणाची देखील तरतूद आपल्याला करताना दिसतो. यामध्ये लष्करी प्रशिक्षणासोबत व्यावसायिक प्रशिक्षणाची देखील तरतूद आपल्याला होताना दिसते आहे. यानंतर पूर्ण विद्यार्थ्यांची एक पहिल्या टप्प्यावरची परीक्षा त्यांना सांगितलेली आहे 20 वर्षाच्या नंतरची. आता ही परीक्षा जी आहे या परीक्षेमधनं पुढची गटविभागणी त्या ठिकाणी अधोरेखित केल्या गेली आहे की व्यक्तीच्या आत्म्याचा गुण आणि कल पाहून त्याला त्या वर्गात समाविष्ट करण्यात येणार आहे. म्हणजे काय तर 20व्या वर्षीची परीक्षा झालेली आहे ती परीक्षा जे लोक उत्तीर्ण करतील त्यांना आता पुढे 35व्या वर्षापर्यंतचं शिक्षण कंपल्सरी केल्या जाणार आहे. व्हेअरएज जे 20व्या वर्षीची परीक्षा फेल होत आहेत त्यांना व्यावसायिक, काहीतरी निर्माण करणारे, कष्टकरी अशा स्वरूपाचं, शेती करणाऱ्या अशा स्वरूपाच्या गटामध्ये टाकण्यात
येणार आहे. आणि बुद्धिमान व साहसी व्यक्तींची निवड ही शासक वर्गामध्ये केल्या जाणार आहे. तो लेटर फेज मधल्या परीक्षेतनं ते डिसाईड केल्या जाणार आहे. त्याच्यानंतर उरलेल्या व्यक्तींना उच्च शिक्षण न घेता आपापल्या म्हणजे जे लोक या परीक्षेत फेल होतील त्यांना तुम्ही काय करायचं आहे, त्यांच्या गुणाप्रमाणे व्यवसायात सामील करून घ्यायचं आहे. की असं कंपल्सरी नाहीये. म्हणजे आपण जर आपल्या पुरातन व्यवस्थेमध्ये जर बघितलं, वर्ण व्यवस्थेमध्ये बघितलं किंवा जाती व्यवस्थेमध्ये बघितलं, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला जन्मतः हा प्रोफेशन ठरवला गेलेला आहे की तुम्ही जर समजा न्हावी घरामध्ये, वारकाच्या घरामध्ये जन्मला तुम्ही वारिकच व्हावं लागेल, तुम्ही धोब्याच्या घरामध्ये जन्मला धोबीच व्हावं लागेल, तुम्ही जर माळी कुटुंबामध्ये जन्मला तर तुम्हाला माळीच व्हावं लागेल, म्हणजे सुतार घरात जन्मला सुतारच व्हावं लागेल. तर ह्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला स्पेसिफिक कुटुंबात जन्माला आल्याच्या नंतर तुमचं कार्यही त्याच स्वरूपाचं असेल. हे आपल्या प्राचीन व्यवस्थेमध्ये आपल्याला विशेषतः जातीय व्यवस्थेचं हे आपल्याला दिसतं. म्हणजे आता पहिले आपण काय सांगतो की एक व्यवसाय होते आणि त्या व्यवसाय करणाऱ्या समूहातनं त्या जाती निर्माण झाल्या आणि मग नंतरच्या काळामधल्या मायग्रेशनमध्ये आपल्याला असं गोष्टी दिसून येतात, प्रोग्रेशन मध्ये अशा गोष्टी दिसून येतात की ह्याच जाती या जातींवरती तेच व्यवसाय नंतर लादले गेलेले आहेत. म्हणजे व्यवसायाला जाती पूरक आहेत की जातींना व्यवसाय पूरक आहे हे समजण्याचा काही मार्ग आपल्याला आपल्या व्यवस्थेमध्ये दिसत नाही. वेरच प्लेटोचं जी व्यवस्था आहे, प्लेटोचं जे शिक्षण व्यवस्था आहे, तिच्यामध्ये 20व्या वर्षी जे लोक ती परीक्षा फेल होणार आहे त्यांना लष्कर आणि राज्यकर्ते होण्याची संधी नसणार आहे, त्यांना चॉईस दिला जाणार आहे की तुमचा जो गुणधर्म आहे, तुमचा गुण आहे, त्या गुणानुसार तुम्हाला त्या व्यवसायात सामील करून घेतल्या जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे म्हणजे पहिला 20व्या वर्षापर्यंतचं जे शिक्षण आहे ते प्राथमिक शिक्षण आहे आणि उच्च शिक्षण हे वयाच्या 20व्या वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी चालू होत आहे. आता 20 ते 30 मध्ये एक परत एका उच्च शिक्षणाचा पहिला टप्पा 20 ते 30 वर्षाच्या मध्ये त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे, ज्यामध्ये गणित असेल, विज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, तर्क असेल, याच्याबद्दल तुम्हाला शिक्षण त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. या शिक्षणातनं तुमच्यामध्ये त्या ठिकाणी तार्किक ज्ञान, ज्योतिषशास्त्र, कार्यक्षमता वाढवणं, बुद्धीची उंची वाढवणं या स्वरूपामधले कामं त्या ठिकाणी करून घेतल्या गेलेले आहे. आणि या 30व्या वर्षाच्या नंतर तुमची एक पुन्हा परीक्षा घेतली जाईल आणि ह्या परीक्षेची तरतूद केली तरी त्या तरतुदीचा फायनल आउटपुट काय असेल या ठिकाणी ते सांगितलेलं नाही. त्याच्यानंतर पुढे जे आहे म्हणजे जी लष्करांच्या संदर्भातली आहे की आता जसं 20व्या वर्षी परीक्षा झाली आणि त्यातनं एक वर्ग डायरेक्ट व्यावसायिक झाला, तर तसं 30व्या वर्षीच्या परीक्षेनं काही कोणाला वर्ग बदलणार नाही. तिथनं तुमच्यावरती आणखीन काही काम करता येईल का त्या स्वरूपातलं एक फीडबॅक मिळेल आणि 31 ते 35 या वर्षाच्या टप्प्यामध्ये तुम्हाला परत त्या संदर्भामध्ये प्रशिक्षणही दिल्या जाणार आहे, ज्याच्यामध्ये राज्यकारभाराचं सैद्धांतिक ज्ञान असेल, प्रत्यक्ष राजकारणाचा अनुभव असेल, त्याच्यानंतर तुमच्यामध्ये गणित, विज्ञान हे शिकवलं जाणार आणि त्यातनं तत्वज्ञ राजा बनवण्याची तुमच्यामध्ये क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे 31 ते 35च्या वयामध्ये परत तुम्हाला राज्यकारभाराचं थेट ज्ञान द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या 5 वर्षाच्या टप्प्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते की इथं एक परीक्षा होणार आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा जे नापास होतील त्यांना लष्करामध्ये स्थान दिलं जाईल आणि उरलेल्या लोकांना पुढच्या 36 ते 50च्या उच्च शिक्षणाकरता निवडलं जाईल, जे तत्वज्ञ राज्यकर्ते निर्माण करण्याचं शिक्षण आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्लेटोच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या परीक्षा होत आहेत त्याच्या इमिडिएट 1 ते 2 वर्षाचा एक ट्रान्झिशन फेज आहे. म्हणजे आपण बघितलं की 18 ते 20 मध्ये लष्कराचंही शिक्षण दिलं गेलं, जेणेकरून तुमचा त्या लष्कराच्या संदर्भातला कलहीच चेक केला जाणार आहे, त्यासोबत सर्वांमध्ये ती गुण येणार आहे. इथं 31 ते 35च्या मध्ये हा जो 5 वर्षाचा पहिला पिरियड आहे सेकंड एक्झामचा, म्हणजे प्रोसेसनुसार थर्ड आहे, पण एक्सक्लुजन करणारी म्हणजे जिथनं लोकांना बाहेर काढायचं आहे, वर्ग ठरवायचा आहे, त्याची ही दुसरी एक्झाम आहे. ह्या दुसऱ्या एक्झाम मध्येही तुम्हाला दिसतंय की 5 वर्षाच्या या टप्प्यामध्ये काय होत आहे
तर या 5 वर्षांच्या टप्प्यामध्ये परत ह्या लष्करात जाणाऱ्यांना देखील तत्वज्ञान, राजकीय तत्वज्ञान, प्रत्यक्ष राज्यकारभार याचं शिक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि पुढे 36 ते 50चा जो वयोगट आहे याच्यामध्ये राज्यकर्ता बनवणारं तत्वज्ञान व्यक्तींना त्या ठिकाणी दिल्या गेलेलं आहे. प्रत्यक्ष राजकारणाची उमेदवारी देऊन उमेदवारी म्हणून अनुभव घ्यायचा आहे आणि 15 वर्ष घालवून तत्वज्ञानांना त्यासाठी 15 वर्ष घालून लिहावं लागेल. आणि त्यातनं ह्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जे लोक तावून सुलाखून निघतील ते होतील आपले तत्वज्ञ राजा. म्हणजे काय की ही जी प्रोसेस आहे वयाच्या पहिल्या वर्षापासून तुम्हाला 50व्या वर्षापर्यंत ही जी काही प्रोसेस ठेवलेली आहे या प्रोसेसनं एक फायनल उद्दिष्ट या प्रोसेसचं असं आहे की तुमचे 3 वर्ग, त्या वर्गामधले लोक निर्धारित करणं, त्यासोबत तुम्हाला तत्वज्ञ राजाही त्यातनं मिळवणं, हे या शिक्षण व्यवस्थेच्या संरचनेचं अंतिम फलित त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आता प्लेटोच्या शिक्षण विचारांवरती काही टीकाही झालेल्या आहेत की खरंच सगळंच काही आयडियल आहे, सगळंच काही चांगलं आहे असंही नाही. त्यामध्ये उत्पादक वर्ग उच्च शिक्षणापासून वंचित त्या ठिकाणी राहतो आहे. म्हणजे जो 20व्या वर्षी या शिक्षण प्रोसेस मधनं बाहेर पडतो तो काय होतो आहे तर तो त्याला उच्च शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाहीये. म्हणजे आता त्याला उच्च शिक्षण मिळत नाही, त्याला तुम्ही त्याच्यापासून वंचित त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. कंटाळवाणं शिक्षण आहे. 50 वर्ष माणसाला शिकायचं आहे. जर तुम्हाला तत्वज्ञ राजा बनायचं तर 50 वर्ष, तुम्हाला उत्पादक व्हायचंय तुम्हाला 20 वर्ष शिकायचं आहे, तुम्हाला जर लष्करात जायचं 35 वर्ष तुम्हाला शिकावं लागणार आहे. त्यामुळे काय होतं की इतक्या मोठ्या कालखंडात जर तुम्हाला शिकायचं असेल तर हे कंटाळवाणं, काळाच्या नंतर कंटाळवाणं शिक्षणही त्या ठिकाणी होतं. गणित आणि विज्ञानावर खूप जास्त भर आपल्याला त्या ठिकाणी दिलेला दिसतो आहे. आणि आता गणिताच्या आणि विज्ञानाच्या वरती जास्त भर दिल्यानं इतिहास असेल, तत्वज्ञान असेल किंवा इतर जे सब्जेक्ट्स आहे, साहित्य असेल, याच्यावरती दुर्लक्ष झालेलं प्लेटोकडनं आपल्याला दिसतो आहे. केवळ परीक्षा हीच कसोटी अयोग्य आहे. कारण आपण पहिलेही बोललेलो आहे, मागच्या लेक्चरमध्ये याच्यावर चर्चा झाली आपली, की जर समजा परीक्षेच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम असतील, त्याला त्याचे गुण व्यवस्थित दाखवता आले नाही, तर तुम्ही त्या परीक्षेला किती रॅशनल म्हणू शकता, ती परीक्षा किती महत्वाची ठरू शकते. आणि अशा क्रुशियल गोष्टी एका दिवसात एका परीक्षेत डिसाईड करणं, तुम्ही पुढची लाईफ कशी जगणार आहात हे ठरवणं त्या ठिकाणी त्या दृष्टीनं खूप अतार्किकही त्या ठिकाणी आणि अयोग्यही त्या ठिकाणी ठरू शकतं. लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी जाणारं शिक्षण व्यवस्था आहे. कारण की लोकांना चॉईस नाहीये. तुम्ही त्यांना सांगितलंय की ह्या टप्प्यावर हे केलं की हे होणार. तुम्ही त्याच्यानंतर शिक्षणाच्या दृष्टीने म्हणजे व्यवसायात देखील तुमचे गुण ठरवले जाणार आहेत, त्या गुणानुसार तुम्हाला ते व्यवसाय करावा लागणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये एकंदरीत प्लेटोच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य विरोधी शिक्षण असंही त्याला आपण म्हणू शकतो. अशाही स्वरूपाची टीका होताना दिसते. राज्यकर्ते आदर्श राहतीलच असे नाही. कालांतराने एखादा राजा, त्याला शिक्षण तुम्ही चांगलं केलं म्हणजे आपण म्हणतोच की खूप चांगलं शिकवलं आणि त्या व्यक्तीनं गैरवर्तन केलं तर त्याची मुभा काय, म्हणजे त्याची हमी काय देता येईल. सो तत्वज्ञ राजा हा अलवेज चांगलंच काम करेल याचीही काही गॅरंटी नाहीये. ह्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. अव्यवहार्यता आहे. असं तुम्ही कंपार्टमेंटलाइज करून लोकांच्या चॉईसेस काढून तुम्ही कंपल्सरी हेच करावं लागेल असं म्हणू शकत नाही. आणि ते लोक किती पाळतील याचंही एक लिमिटेशन त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे शिक्षणाविषयक सिद्धांताचे गुण आणि महत्व काय आहे. हे वैशिष्ट्याच्या जवळ जाणारी गोष्ट आहे. पहिलाच मुद्दा आहे की स्त्री पुरुषांना समान शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण आहे, विज्ञान गणिताला महत्व, आदर्श राज्यकर्त्यासाठी शिक्षण, वयाची शिक्षणाची सांगड घातलेली आहे की 20 वर्षापर्यंत तुम्हाला व्यावसायिक शिक्षण तुमच्यामध्ये इन्कल्केट करणं, ते तुमच्यामध्ये भरवणं, त्याच्यातून तुम्ही सक्षम करणं. 35व्या वर्षापर्यंत तुम्हाला लष्करी प्रशिक्षण होणं, तुम्ही तसे सदृढ होणं, तुम्ही लष्करात जाण्याकरता योग्य होणं आणि नंतर 50व्या वर्षी तुम्ही तत्वज्ञ राजा होण्याकरिता त्या ठिकाणी सक्षम होणं. लष्करी शिक्षणाची तरतूद आहे. सक्तीच्या आणि राज्याच्या नियंत्रणातील शिक्षण आहे. आणि संगीत हे शेवटचा मुद्दा आहे, संगीत शिक्षणालाही महत्व दिलेलं आहे. अशा स्वरूपामध्ये याचे जे गुणवैशिष्ट्य आहेत तेच तुम्ही त्या ठिकाणी वैशिष्ट्यांमध्ये देखील बघू शकतात.
अशा प्रकारे प्लेटोच्या म्हणजे प्लेटो ऍज अ थिंकरच्या अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पुढचं जे लेक्चर आहे ते आपल्याला ऍपवर मिळेल. त्यामध्ये आपण प्लेटोचा साम्यवाद, आधुनिक साम्यवादासोबत त्याची तुलना आणि प्लेटोच्या त्या दोन महत्वाच्या थिअरीज आहे, फॉर्म्सची थिअरी आहे, गुहेची थिअरी आहे, केव्सची थिअरी आहे, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या याच्यामध्ये, आणि आदर्श राज्याचं शेवटचं जे आहे ती आदर्श राजा नाही, तत्वज्ञ राजा हा आदर्श राजा, आदर्श राज्य काय असणार आहे त्याच्यावरती आपण चर्चा पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आणि ह्याच्या नोट्सही तुम्हाला आमच्या ऍप वरती त्या ठिकाणी PSR ऑप्शनल बॅच बाय ज्ञानेश्वर जाधव यामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. थँक्यू, धन्यवाद.